अब रोल ऑफ न्यूट्रिशन इन ब्लीडिंग डिसऑर्डर। बेसिकली देखा जाए तो ब्लीडिंग डिसऑर्डर के लिए कोई एक स्पेसिफिक डाइट नहीं है, कोई गाइडलाइंस नहीं बनाई है अभी तक किसी भी फेडरेशन ने। तो इसीलिए जो यूएसडीए गाइडलाइंस है उन्होंने ये निकाला है, उन्होंने एक प्लेट मेथड बनाया है कि हमको एक बैलेंस डाइट लेके चलना है जिससे कि हमको सब कुछ प्रोटीन, फैट्स, आयरन, कैल्शियम सब कुछ मिले, जिससे कि जो ब्लीडिंग डिसऑर्डर्स के पेशेंट्स है वो एक हेल्दी लाइफ जी सके। ऊपर कर दीजिए, ऐसे ही करना। So people with bleeding disorder experience the effect of obesity, excess weight, can limit mobility and may lead to more frequent joint bleeds. Usually क्या होता है कि ब्लीडिंग डिसऑर्डर में, मेरा खुद का छोटा बेटा हीमोफिलिक है, तो मैं अपना एक्सपीरियंस भी आपके साथ शेयर कर रही हूँ कि बीइंग अ मदर मुझे ऐसा लगता है कि नहीं उसको चोट ना लगे, तो मैं ज्यादातर कोशिश करती हूँ कि वो अंदर घर के बैठा रहे, वो बाहर ना खेलने जाए। तो उससे क्या होता है कि ज्यादातर ब्लीडिंग डिसऑर्डर के पेशेंट्स ओबेसिटी की तरफ बढ़ते हैं क्योंकि उनका एक्टिविटी लेवल बहुत कम हो जाता है। तो इसीलिए हमें ओबेसिटी पे बहुत ध्यान रखना पड़ता है, मोटापे पे बहुत ध्यान रखना पड़ता है। और मोटापा बढ़ने की वजह से जॉइंट्स का जो उनकी तकलीफ है वो बढ़ने के चांसेस बहुत ज्यादा है, क्योंकि हमारा जो भी वजन होता है वो हमारे नीज पे आता है। तो नीज की सेफ्टी के लिए हमको वेट मेंटेन करना उनका बहुत जरूरी है। The Center for Disease Control and Prevention reports teen and children with hemophilia are almost twice as likely to become overweight as general population. जैसा कि मैंने बताया है, सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन का भी यही मानना है कि जो हीमोफिलिक पेशेंट्स है या ब्लीडिंग डिसऑर्डर के पेशेंट्स है वो 2 गुना ज्यादा जनरल पॉपुलेशन से मोटापे की तरफ बढ़ते हैं। और इसी वजह से उनके पैरों में, जैसे ह्यूमोफिलिक्स को कैसा होता है आप लोग को सबको पता ही होगा कि वो कहीं भी टकराए, कुछ भी हुआ तो तुरंत वहां उनको ब्रूजेस आते हैं, वहां फट से ब्लड जम जाता है उनका। और अगर रिकरेंट उनको जॉइंट्स में लगता है तो जॉइंट्स खराब होने का डर रहता है, कभी कभी नी रिप्लेसमेंट थेरेपी लेना पड़ता है। तो इस सब को बचाने के लिए हमको वेट मेंटेन करना बहुत जरूरी है। इसके लिए हमें प्रॉपर डाइट मेंटेन करना है। क्लॉटिंग फैक्टर्स हमारे लिवर में पाए जाते हैं जिसके लिए विटामिन का होना बहुत जरूरी है फॉर द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ लिवर। हमारे खाने में विटामिन मिनरल्स का भी अच्छा अमाउंट होना चाहिए। सपोर्टिंग लिवर विथ न्यूट्रिएंट्स डेंस फूड्स, जैसे लिवर को सपोर्ट करने के लिए हमको हमारे खाने में फाइबर, कैल्शियम, आयरन, लो प्रोसेस फैट्स और डेयरी प्रोडक्ट्स इसको रखना बहुत जरूरी है। और ओवरऑल मेरा ये कहना है कि मेंटेनिंग अ हेल्दी वेट थ्रू प्रॉपर न्यूट्रिशन एंड एक्सरसाइज कैन डिक्रीज जॉइंट कॉम्प्लिकेशंस। हम जितना हेल्दी खाना उनको देंगे, उनको फिजियोथेरेपिस्ट के गाइडेंस में कुछ फिजिकल एक्टिविटीज कराएंगे, उतने उनके जॉइंट सेफ रहेंगे और वो हमारी तरह एक हेल्दी लाइफ जी पाएंगे। अब कौन से ऐसे विटामिन या मिनरल्स है जो आरबीसी बनने में हमारी हेल्प करते हैं, उसमें आते हैं आयरन है, प्रोटीन है, कॉपर है, विटामिन सी है और सारे विटामिन बी है, विटामिन B6, B12, फोलिक एसिड। It is important for the people suffering with bleeding disorder to maintain normal blood volume and blood cell production. उसके लिए eat a well balanced diet which helps maintain good nutritional status and prevents weight gain. Add food to your diet. हमें हमारे खाने में आयरन का स्रोत होना बहुत जरूरी है। कोशिश करिए कि उनके दिन भर के हर मील में कुछ ना कुछ आयरन रिच चीज रहे, क्योंकि आयरन लगता है फॉर द फॉर्मेशन ऑफ हीमोग्लोबिन। फूड्स रिच इन विटामिन के, विटामिन के एक क्लॉटिंग मतलब क्लॉटिंग विटामिन है जो बहुत हेल्प करता है ब्लड क्लॉटिंग के लिए। तो उसके लिए हमारे खाने में विटामिन के स्रोत भी होने चाहिए। विटामिन सी हेल्प करता है कोलेजन फॉर्मेशन में जो कि जल्दी घाव भरता है, इसीलिए हमारे खाने में विटामिन सी बहुत जरूरी है। और आयरन को बाइंड करने के लिए बॉडी में विटामिन सी होना बहुत जरूरी है। अगर हम आयरन सप्लीमेंट्स ले रहे हैं या आयरन मेडिकेशंस ले रहे हैं लेकिन हम विटामिन सी नहीं ले रहे हैं तो हमारी बॉडी में जितना आयरन बाइंड होना चाहिए वो नहीं हो पाता है। मैंने जो अर्लियर बताया यूएसडीए गाइडलाइंस, यूनाइटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर ने एक माई प्लेट कंसेप्ट बनाया है। हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ along with Harvard Medical School created a modified version of my plate based on best and most current nutritional science.
उस प्लेट में यही दिया है, फिल 1/2 ऑफ योर प्लेट विथ फ्रूट्स एंड वेजिटेबल्स। सपोज ये आपकी पूरी एक प्लेट है, तो आधी प्लेट में आपके फ्रूट्स और वेजिटेबल्स ही पूरे होने चाहिए, ताकि आपको भरपूर मात्रा में विटामिन, मिनरल्स और फाइबर मिल सके। 1/4 में आपका प्रोटीन होना चाहिए और 1/4 में आपका फैट के सोर्सेस होने चाहिए। फैट भी आपका हेल्दी फैट होना चाहिए, ऐसा नहीं कि आपने खाने में तेल की और घी की मात्रा बढ़ा दी। जो हेल्दी फैट्स है वो होने चाहिए हमारे खाने में। प्रोटीन के सोर्सेस में जो नॉन वेजिटेरियंस है वो लोग चिकन, फिश, अंडा ले सकते हैं। जो वेजिटेरियंस है उनको हम बीन्स, स्प्राउट्स दे सकते हैं, अंकुरित मूंग, मोठ, चना, मटकी की उसड़ वगैरह ये दे सकते हैं हम उनको। और ग्रेन्स और सीरियल्स का बहुत इंटेक रखना है। मैदा ये सब ना देके हमें साबुत अनाज जो है वो ज्यादा हमारे खाने में रखने हैं, जैसे राजमा हो गया, छोला हो गया, बरबटी हो गया, साबुत दालें हो गई, इसका इंटेक हमको ज्यादा देना है उनको। और खाने में जैसे बहुत लोगों को शौक होता है कि खाना मीठे के साथ कंप्लीट होना चाहिए, तो मिठाइयाँ और तला भुना ना लेके हमें उसे लो फैट मिल्क के साथ कंप्लीट करना है। अब प्रोटीन के सोर्सेस क्या है? कंप्लीट प्रोटीन। जो नॉन वेजिटेरियंस है उनको प्रोटीन बहुत इजीली अवेलेबल होता है, और आप लोग को भी सबको पता होगा कि जो नॉन वेज सोर्स से हमको प्रोटीन मिलता है वो पूरा कंप्लीट प्रोटीन होता है, उसमें ऑल असेंशियल अमीनो एसिड्स प्रेजेंट होते हैं एज कंपेयर टू वेजिटेरियन प्रोटीन में। तो उसमें आ जाता है मीट आ गया, फिश आ गया, आपके डेयरी प्रोडक्ट्स आ गए, दूध, दही, चीज हो गया, पनीर हो गया, अंडा हो गया। किनवा और चिया सीड्स में भी आजकल किनवा बहुत फेमस है, उसका भी प्रोटीन बोलिए, आयरन बोलिए, फाइबर बोलिए, उसका कंटेंट बहुत अच्छा है। तो वो भी आप एक ट्राई कर सकते हैं। चिया सीड्स ले सकते हैं, चिया सीड्स का भी आयरन, कैल्शियम, प्रोटीन बहुत अच्छा है। जो वेजिटेरियंस लोग हैं वो अपनी प्रोटीन की कमी दालों से पूरी कर सकते हैं, दूध दही से कर सकते हैं, फिर नट्स और सीड्स से कर सकते हैं। कैल्शियम, कैल्शियम सपोर्ट करता है फॉर द फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट्स एंड ब्लड क्लॉटिंग, और वो एक्सेसिव वुंड हीलिंग के लिए भी काम आता है। तो कैल्शियम के हमारे क्या सोर्स है? अगेन डेयरी प्रोडक्ट्स, पूरे मिल्क हो गया, चीज हो गया, दही हो गया। वेजिटेरियंस लोग सोयाबीन का जो पनीर आता है, टोफू, वो ले सकते हैं। आलमंड्स ले सकते हैं, हरा मटर होता है उसका भी प्रोटीन बहुत अच्छा होता है और कैल्शियम बहुत अच्छा होता है, वो ले सकते हैं। पालक ले सकते हैं वेजिटेरियन लोग, मशरूम ले सकते हैं, डेट्स ले सकते हैं, ओट्स ले सकते हैं। आयरन, आयरन हमें जरूरी है फॉर द फॉर्मेशन ऑफ ब्लड। अबाउट 70% ऑफ आयरन इज फॉर्म्ड इन द रेड ब्लड सेल्स ऑफ योर बॉडी। 70% आयरन हमारे आरबीसीज में बनता है, जिसको कि हीमोग्लोबिन बोला जाता है, और मसल्स में बनता है, इसको मायोग्लोबिन बोलते हैं। आयरन के स्रोत हमारे हैं, एग्स हो गया, रेड मीट हो गया, सी फूड जितने भी सी फूड्स है, फिश है, क्रैब्स है, ये सभी आयरन रिच रहते हैं। वेजिटेरियंस लोग डार्क ग्रीन लीफी वेजिटेबल्स, बीन्स ले सकते हैं, बाजरा ले सकते हैं, रागी ले सकते हैं। रागी में बहुत अच्छी मात्रा में आयरन, कैल्शियम होता है। हीमोफीलिया के जो छोटे बच्चे, जो सीवियर केसेस होते हैं हीमोफीलिया के, less than 1% वाले, वो यूजुअली एकदम छोटे बच्चों को होता है। तो अगर हम उनके अर्ली एजेस से ही उनको कैल्शियम, आयरन अच्छी मात्रा में देंगे तो उनको आगे जाके बोन हेल्थ और के लिए बहुत ज्यादा हेल्प मिलेगी। फिर लेग्यूम्स दे सकते हैं, उन्हें पिस्ता दे सकते हैं सीड्स में, जैसे मैंने बोला तिल्ली के सीड्स हो गए, चिया सीड्स हो गए, वाटरमेलन सीड्स हो गए। बच्चे ऐसे नहीं खाते हैं तो हम उनको ग्रेट करके उनके लड्डू बना के, पौष्टिक लड्डू बना के वो हम दे सकते हैं उनको। और आजकल जो फोर्टिफाइड सीरियल्स मिलते हैं मार्केट में, वो भी काफी रिच रहते हैं आयरन और कैल्शियम में। विटामिन सी हेल्प improve blood clotting and the production of collagen in our body. कोलेजन अगर हमारी बॉडी में बहुत अच्छी मात्रा में है, तो जैसे कि मैंने बताया कि जो उनको ब्रूजेस होते हैं कहीं टकराने से, कुछ जो ब्लड जमता है, उसका काफी मात्रा में वो हमें हेल्प करता है उसको कम करने में। विटामिन सी का बहुत अच्छा सोर्स है पूरे जितने भी खट्टे फ्रूट्स है, सिट्रस फ्रूट्स है, आंवला हो गया, नींबू हो गया, मौसम्बी, संतरा बहुत ही इजीली अवेलेबल रहता है हमारे किचन में, रहता है हमेशा, नींबू तो रहता ही है। तो ये हम ले सकते हैं, पपाया ले सकते हैं, टमाटर, आलू, ये हमारे रोज के खाने में डेली में यूज होता है, तो इससे हम अच्छी मात्रा में विटामिन सी ले सकते हैं। फ्रूट्स में हम कीवी, स्ट्रॉबेरीज, खरबूजा ये यूज कर सकते हैं। ग्रीन लीफी वेजिटेबल्स हो गया, ब्रोकली हो गया, पत्ता गोभी हो गया, ये अच्छी मात्रा में इनटेक रखना है हमको। विटामिन बी, सभी विटामिन बी रिच होते हैं राइबोफ्लेविन और नाइसिन में, और हेल्प करते हैं आरबीसीज बनाने में हमारी बॉडी में। विटामिन सी के भी स्रोत है, गाजर हो गया, मीट हो गया, एग हो गया,
शकरकंद हो गया, स्वीट पोटैटो जो हम बोलते हैं, मैंगोज हो गए, बच्चे बहुत इजीली मैंगो खाते हैं, शकरकंद खाते हैं। विटामिन के बहुत इंपॉर्टेंट है। वो प्रोड्यूस करता है, प्रोथ्रोम्बिन बनाता है हमारी बॉडी में, और ग्लाइकोजन, जिससे कि हमारा लिवर फंक्शन इंप्रूव होता है और ब्लड क्लॉटिंग में भी हेल्प करता है। ईटिंग फूड्स रिच इन विटामिन के इज ऑल्सो गुड फॉर कंट्रोलिंग एक्सेसिव ब्लीडिंग। अगर हमारी बॉडी में अच्छी मात्रा में विटामिन के है, तो अगर बहुत ज्यादा 100% ब्लीडिंग होनी है तो हम उसको थोड़ा सा कम मात्रा में, वो हमको हेल्प करेगा। उसमें आ जाता है विटामिन के सोर्सेस में जितनी भी हरी, जो डार्क ग्रीन कलर की हरी पत्ते वाली सब्जियां होती है, जैसे कि ये हो गया, ब्रोकली हो गया, केल हो गया, टमाटोज हो गया। ऑलिव ऑयल में भी बहुत अच्छी मात्रा में विटामिन के होता है। हमारी शिमला मिर्ची जो होती है उसमें भी बहुत अच्छी मात्रा में विटामिन के होता है। वाटर, वाटर बहुत जरूरी है, इसको हम हमेशा निग्लेक्ट कर देते हैं। वो हमारे पूरे ऑर्गन्स को वर्क करने के लिए वाटर बहुत जरूरी है। हमारा डेली का वाटर इंटेक बढ़ाने के लिए पानी का तो इंटेक हमको रखना ही है, और भी हम लिक्विड से, जैसे नींबू पानी हो गया, जलजीरा हो गया, सूप्स हो गया, इसके थ्रू भी हम अपना वाटर इंटेक बढ़ा सकते हैं। टिप्स फॉर हेल्दी ईटिंग: चूज अ रेनबो ऑफ कलरफुल फ्रूट्स एंड वेजिटेबल्स। अपना प्लेट एकदम कलरफुल रखिए, जितना हो सके उसमें फ्रूट्स और वेजिटेबल्स का इंटेक रखिए। डार्क, जैसे कि मैंने लास्ट इसमें भी बोला कि डार्क लीफी ग्रीन, जो हरी पत्ते वाली सब्जियां होती है, वो बहुत रिच होती है विटामिन, मिनरल्स और फाइबर्स में। तला हुआ और बहुत फ्राइड खाने से बेटर है कि हम बेक, रोस्टेड या बारबेक्यू वो वाला आइटम या माइक्रोवेव कुक्ड फूड ले सकते हैं। रिफाइंड फ्लावर, जैसे कि मैंने बताया, मैदा वगैरह ना लेके होल ग्रेन्स, जो साबुत अनाज है, उसका ज्यादा इस्तेमाल करें, क्योंकि हमें उससे प्रोटीन तो मिल रहा है, प्लस उसके छिलके से हमको फाइबर भी मिल रहा है। लो फैट लेना है। फैट, जैसे मैंने बोला कि फैट बोले तो ये नहीं कि हमको ऑयल की मात्रा बढ़ानी है। जो गुड फैट्स होते हैं, आप अपने खाने में ऑयल कम कर दीजिए, और उसको आप ड्राई फ्रूट्स, जो अच्छे फ्रूट्स जैसे बादाम हो गया, अखरोट हो गया, पिस्ता हो गया, इसका पाउडर करके भी रख सकते हैं। उसको आप दूध में डाल के, या बच्चा अगर दूध में नहीं ले रहा है, आप रोटी में स्टफ करके लड्डू बना के कैसे भी दे सकते हैं उसको। सीड्स ले सकते हैं, सीड्स से भी हमको बहुत अच्छे गुड फैट्स मिलते हैं। अलसी के बीज हो गए, मेथी दाना हो गया, चिया सीड्स हो गया, और खरबूज, तरबूज के बीज हो गए, इससे भी हमको बहुत अच्छी मात्रा में गुड फैट्स मिलते हैं। पोर्शन साइज बहुत जरूरी है। अगर हम इतनी हमको जरूरत है और हम इतना खाएंगे, तो नेचुरल बात है कि हमारा हम ओवरवेट की तरफ बढ़ेंगे। इसलिए हमको पोर्शन साइज बहुत जरूरी है। इतना ना लेके हमको इतना ही खाना है वो। और लेबल्स, जैसे बहुत लोगों को एलर्जी होती है कुछ मेडिकेशंस पे, अगर ब्लीडिंग डिसऑर्डर वाले, तो ऑलवेज हैबिट डालिए, और बच्चे को भी ये बताइए, उसको अभी से हैबिट डालिए कि थोड़ा सा लेबलिंग पढ़े कि उसमें क्या इंग्रेडिएंट्स उन लोग ने यूज किए हैं, क्या प्रिजर्वेटिव्स यूज किए हैं, उससे वो एलर्जिक तो नहीं है, उसको नुकसान। क्योंकि आप लोग को भी, सबको पता होगा कि जैसे कि ब्लीडिंग डिसऑर्डर वालों को, जैसे मेडिसिन भी बहुत सारे कॉन्ट्राडिक्टरी होते हैं, बहुत सारी ऐसी खाने की भी चीजें हैं जो उनको नुकसान करती है, उनकी ब्लीडिंग को इंक्रीज कर सकती है। डेली उनका, जैसे मैंने बताया, इन्फ्लेमेशन रिड्यूस करने के लिए अगर आप अभी से उनको आदत डालेंगे, फ्लैक्सीड एनी फॉर्म में, पाउडर फॉर्म में या लड्डू फॉर्म में, फ्लैक्सीड या चिया सीड्स या पंपकिन सीड्स। चिया सीड्स का कोई टेस्ट नहीं होता है, आप उसको दूध में डाल के ले सकते हैं, नॉर्मल पानी में डाल के ले सकते हैं, नींबू पानी में डाल के ले सकते हैं उसको। अभी फूड्स जिससे कि आरबीसी इंक्रीज होते हैं हमारे, रेड मीट हो गया, ऑर्गन मीट्स हो गए, जैसे कलेजी हो गया, ब्रेन हो गया, नॉन वेजिटेरियंस लोग खाते हैं, उसमें हमको बहुत भरपूर मात्रा में हमें आरबीसी मिलते हैं उससे। डार्क ग्रीन लीफी वेजिटेबल्स हो गए, फ्रूट्स में काला मुनक्का हम बोलते हैं, काला मुनक्का हो गया, किशमिश हो गया, और बीन्स हो गई, लेग्यूम्स हो गए, और अंडे का पीला भाग, इससे हमें भरपूर मात्रा में आरबीसी मिलता है। फूड्स जिससे कि ब्लीडिंग सीवियर हो सकती है और हमारी क्लॉटिंग अफेक्ट हो सकती है, उसमें आता है लहसुन, अदरक, गिंको भी एक तरीके का अदरक होता है, तो उसको हमें ज्यादा मात्रा में नहीं लेना है। मैं थोड़ा सा साथ में एक्सरसाइज पे भी मैंने एक दो स्लाइड्स रखी है कि ब्लीडिंग डिसऑर्डर्स वालों के लिए एक्सरसाइज का क्या बेनिफिट है। पहले ऐसा था कि एक्सरसाइज के लिए मना किया जाता था, बोलते थे कि नहीं, बहुत ज्यादा रिगरस एक्सरसाइज नहीं करना है, उनको हार्म हो सकता है, उनके मसल्स ब्रेक हो सकते हैं, हिमाटोमास हो सकते हैं। बट अभी गाइडलाइंस हीमोफीलिया वालों ने
वर्ल्ड फेडरेशन ऑफ हीमोफीलिया ने गाइडलाइंस निकाले हैं कि अंडर फिजियोथेरेपिस्ट के गाइडेंस के अंदर वो सेफली एक्सरसाइज कर सकते हैं टू प्रमोट फिटनेस और न्यूरोमस्कुलर हेल्थ के लिए. चॉइस ऑफ एक्टिविटी शुड रिफ्लेक्ट एन इंडिविजुअल इंटरेस्ट, एबिलिटी एंड रिसोर्सेज. नॉन कॉन्टेक्ट स्पोर्ट्स जैसे कि वो स्विमिंग कर सकते हैं, साइकिलिंग कर सकते हैं और बैडमिंटन खेल सकते हैं उन लोग. हैवी स्पोर्ट्स जो है जैसे रग्बी हो गया, फुटबॉल हो गया, क्योंकि फुटबॉल वगैरह से उनको पैर में घाव आ सकता है, गिर सकते हैं, मोच खा सकते हैं, तो वो वाले स्पोर्ट्स अलाउड नहीं है उनको. गाइडलाइंस ये भी स्ट्रेस करती है कि हमें, जैसे मैंने बोला है, कि अंडर द गाइडेंस ऑफ फिजियोथेरेपिस्ट या कोई एक्सरसाइज एक्सपर्ट के अंडर ही उनको एक्सरसाइज करवाना है हमको. A number of studies also report that physical activity improve effectiveness of treatment and prevent bleeding episodes. जैसे उनको जॉइंट्स में लगता है, कहीं लगता है, तो अगर वो साथ साथ में थोड़ी थोड़ी लाइट फिजियोथेरेपी करते हैं या एक्सरसाइज करते हैं तो उनके जॉइंट्स मोबिलाइज करने में बहुत इजी हो जाता है. क्योंकि अगर हम उनको फैक्टर दे रहे हैं या प्लेटलेट्स दे रहे हैं तो हम वो भी कितने देंगे, इसलिए थोड़ा सा हम उसको एक्सरसाइज से भी इम्प्रूव कर सकते हैं. According to WHO, health problems associated with physical inactivity are more severe for patients with hemophilia than general population. जैसे कि मैंने बोला कि इनएक्टिविटी की वजह से वो ओबेसिटी की तरफ बढ़ते हैं, प्लस उनके जॉइंट्स और उनकी बॉडी को ये हैबिट ही नहीं हो जाती, वो इम्यून हो जाती है फॉर नॉन एक्टिविटी. तो इसीलिए हमको थोड़ी थोड़ी उनके डेली लाइफ में फिजिकल एक्टिविटी रखना है. अब बेनिफिट्स क्या है? अ स्ट्रॉन्ग बॉडी हेल्प्स प्रोटेक्ट अ पर्सन फ्रॉम ब्लीडिंग. बेनिफिट्स क्या है? स्ट्रॉन्ग एंड फ्लेक्सिबल मसल्स सपोर्ट द जॉइंट which help prevents bleeds and joint damage. Feeling fit and heavy energy helps reduce fatigue. एक्सरसाइज करने से थकावट भी चली जाती है, थोड़ा सा मूड अच्छा हो जाता है हमारा, थोड़ा स्ट्रेस कम हो जाता है और हमारे जॉइंट्स भी हेल्दी रहते हैं. इम्प्रूव बैलेंस एंड कोऑर्डिनेशन हेल्प्स जॉइंट एंड मसल्स वर्क बेटर विच अगेन हेल्प्स ब्लीडिंग टुगेदर. अब देखिए जैसे मेरा बेटा भी है, हम लोग एलएमएच वगैरह जाते हैं तो वहाँ फिजियोथेरेपिस्ट यही रिकमेंड करते हैं कि डेली थोड़ा उसको अभी से थोड़ा सा योगा हो गया, थोड़ा सा स्ट्रेचिंग एक्सरसाइज हो गया, थोड़ा सा हैंड जॉइंट्स मूव करना, थोड़े से लेग्स के जॉइंट मूव करना, ताकि अभी से उसको हैबिट रहे और अभी से उसके जॉइंट्स हेल्दी रहे, ताकि आगे जाके नी रिप्लेसमेंट्स या जॉइंट रिप्लेसमेंट्स की नौबत ना आए. रिकमेंडेड एक्टिविटीज ब्लीडिंग डिसऑर्डर्स वालों के लिए है, जैसे स्विमिंग हो गया, टेबल टेनिस हो गया, नॉर्मल वॉक हो गया, फिशिंग हो गया, डांसिंग हो गया, बैडमिंटन खेलना, गोल्फ खेलना, साइकिलिंग करना. टेक होम मैसेज सभी के लिए यही मैसेज है कि जैसे मैंने फर्स्ट स्लाइड में ही बोला था कि कोई एक स्पेशल डाइटरी गाइडलाइंस अभी तक नहीं आई है. इवन मैं जब ये स्लाइड्स बना रही थी मैंने बहुत देखा किसी ने इस पे डाइट और ब्लीडिंग डिसऑर्डर पे भी अभी तक कुछ इतना काम नहीं हुआ है. मैं काफी घंटे ढूंढती रही कि मुझे कुछ स्टडीज मिले आपको बताने के लिए कि नहीं डाइट से ये हेल्प है, लेकिन किसी ने उस पर काम ही नहीं किया. मतलब वो अनटच टॉपिक है, उस पर किसी ने वर्क ही नहीं किया है कि डाइट का क्या रोल है ब्लीडिंग डिसऑर्डर्स वालों के लिए. तो बेसिकली हमको यही रखना है कि हमको हमारे डेली के खाने में राइट अमाउंट ऑफ विटामिन्स मिनरल्स रखना है और उसके लिए हमें डेली के खाने में अच्छे मात्रा में कैल्शियम, फैट, प्रोटीन, आयरन ये लेना है और रेगुलर एक्सरसाइज करना है. थैंक यू. क्वेश्चन आंसर. Anyone wants to ask questions? You can ask questions.
Good afternoon, everyone. My name is Ketki Patil, PG Scholar of Department of Swasthya and Yoga. मी माननीय डीन सर डॉक्टर राऊत सरांना औरंगाबादकर परमिंदर मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी सांगते आमंत्रित करते. डाइट मॉडिफिकेशन इन ओबेस, मैंने वही बोला है कि जो लोग ओबेस लोग हैं उन्होंने अपना पोर्शन कंट्रोल करना चाहिए और रोटी की मात्रा मतलब कार्ब्स की मात्रा को कम करके प्रोटीन की बढ़ानी चाहिए. जैसे अगर आप 3 रोटी खाते हैं तो उसको 2 रोटी कर दिए, 1 कटोरी दाल लेते हैं तो उसको 2 कटोरी दाल कर दीजिए. कैलोरीज आपका वही रहेगा लेकिन जो आपका न्यूट्रिएंट्स है उसका वैल्यू चेंज हो जाएगा. आपके खाने में प्रोटीन बढ़ जाएगा, कार्ब्स कम हो जाएगा और फाइबर, सब्जी की मात्रा और सलाद की मात्रा. और फूड ऑर्डर चेंज करिए. अभी फूड ऑर्डर का कॉन्सेप्ट बहुत चल रहा है ओबेसिटी में. आप खाने की शुरुआत सलाद और 1 कटोरी दाल से करिए. प्रोटीन से शुरुआत करने से हमारा आधा पेट वैसे ही भर जाता है. उसके बाद जो आपका बचा हुआ खाना है उसको बाद में फिनिश करिए तो आपका उतने में पेट भर जाता है. अगर आपकी भूख 4 रोटी की है, हम आपको 2 रोटी रिकमेंड कर रहे हैं लेकिन आपका 2 रोटी में पेट नहीं भर रहा है तो आप दाल, सब्जी और सलाद की मात्रा बढ़ाइए, रोटी और चावल की मत बढ़ाइए. तो उससे आप खुद चेंज देखेंगे और काफी ड्रास्टिक चेंज देखेंगे और एकदम हेल्दी वेट लॉस रहेगा वो. तो इसीलिए आप अपने डाइट में ये मॉडिफिकेशन कर सकते हैं. जैसे मैंने बोला कि हाफ प्लेट आपकी फ्रूट्स और वेजिटेबल्स की होनी चाहिए, 1/4 आपकी प्रोटीन की होनी चाहिए और 1/4 आपकी फैट की होनी चाहिए. एनी अदर क्वेश्चन? थैंक यू. Thank you, madam. It gives an immense pleasure to introduce our next speaker, Honorable Dr. Meera Aurangabadkar ma'am. She is a very dynamic personality, an eminent speaker, and is renowned for her extraordinary teaching skills and Ayurveda practice. She is the former HOD and professor of Department of Rog Nidan and Vikruti Vignan Department, JC Nagpur. She has completed her masters in Kai Chikitsa and Rog Nidan subjects. She has teaching experience of total 42 years. Ma'am has been awarded with various awards like Panchakarma Award, Vaidya Bal Shastri Lagwankar in 1996, Vaidyanath Award in 2005, Best Speaker Award Chaisgaon, Rashtriya Lok Ratna Award Vartha in 2010, Dhanvantari Sanman Arogya Bharati in 2010, Ayurved Bhushan by Sandu Company in 2016. She has been a member in various committees of Swami Ramananda Tirth Marathwada Vidyapith Nanded. She has delivered about 24 lectures on Nagpur radio station and 4 lectures in Nanded and Parbhani radio station. She has published about 20 articles in various national as well as international journals, 14 newspaper articles. She has done 11 paper presentations and delivered more than 80 lectures. She is also a spontaneous poet and has 10 poems at her credit.
Currently, she is a Senate member of MHF Nashik. Today, she will be sharing her expert opinion on our today's topic, Ayurvedic concepts of etiological factors in bleeding disorders, dietary and behavioral factors. So, without any further delay, I request Dr. Aurangabadkar ma'am to deliver her lecture. नाही नमस्कार सर्वांना. मला असं वाटतं मी काही गेस्ट नाही, पोस्ट म्हणूनच पुन्हा आलेली आहे असं लक्षात घ्या. बरोबर 2 वर्षानंतर मी पुन्हा इथे येते आहे, कारण 2018च्या सप्टेंबर महिन्यातच मला सेंड ऑफ झाला होता आणि पुन्हा 2021च्या सप्टेंबर महिन्यातच इथे बोलावण्यात आलेलं आहे. त्यामुळे बरोबर 2 वर्षानंतर मी या महाविद्यालयामध्ये येते आहे. सन्माननीय अधिष्ठाता डॉक्टर राऊत सर, बोरकर सर काही कामानिमित्त ते गेलेले आहेत. जैन मॅडम विभाग प्रमुख ज्यांनी मला आज इथे आमंत्रित केलं या व्याख्यानाकरता, आणि निकम मॅडम, वासनिक मॅडम, वाघ मॅडम आणि नववीस खांडेकर मॅडम आणि सर्व माझे पीजी स्टुडंट. खूप छान वाटतंय, खूप दिवसानंतर तुम्हाला सगळ्यांना भेटते आहे. खूपच चांगलं वाटतं आहे. जुन्या स्मृती पुन्हा जागृत झाल्या, पण एवढ्या कमी मध्ये मला बोलायची सवय नाही. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी ऑनलाईन लेक्चर भिंतीकडे पाहून दिलेले आहेत, त्यामुळे ती भिंतही मला खूप काही बोलून गेली आणि अजूनही ते लेक्चर पुन्हा पुढे चालू होणार आहेत. 22 ऑगस्ट रक्षाबंधन त्या दिवसापासून शरद ऋतू सुरू झाला आणि 22 ऑक्टोबरला शरद संपणार. 23 पासून पुढचा ऋतू सुरू होणार आणि आजची तारीख 22. काय योगायोग आहे मला माहित नाही, पण नक्की योगायोग काहीतरी आहे 22-22चा. आणि त्या दिवशी मला इथे बोलावण्यात आलं. शरद ऋतूचं महत्व ओळखून जैन मॅडमनी मुद्दाम त्या काळामध्ये रक्त दृष्टीजनित विकारातले हेतू असा टॉपिक मला दिलेला आहे. आता माझ्या आधी खूप छान लेक्चर झालेलं आहे मॅडमचं, कौर मॅडमचं, आणि खूपच उपयोगाचं. म्हणजे अशा याच्यामध्ये कसं द्यावं, काय द्यावं, कुठली औषधं द्यावे, आहार कसा ठेवावा, एक डायटिशियन म्हणून त्यांचं एक उत्तम लेक्चर आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. आणि त्यांच्या याच्यातल्या खूपशा गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत. मी बऱ्यापैकी नोट्स घेतलेल्या आहेत. तुम्ही सगळे शांत होतात, त्यामुळे तुम्हाला कोणाला गरज असेल तर माझ्या नोट्सचा तुम्ही फोटो काढू शकता, कारण नोट्स घेणं हे फार महत्वाचं असतं. आपल्याला ऐकताना असं वाटतं की आपल्याला सगळं कळतंय, पण इथून बाहेर पडलो की सगळं कुठे जातं काही कळत नाही. लेक्चर खूप छान झालं, तर पण काय सांगितलं नाही पण तो ऐकायलाच पाहिजे. अरे पण काय सांगितलं तसं नाही सांगताय, त्या बोलल्या तेव्हाच तुम्ही ऐकायला पाहिजे होतं. लक्षात आलं का? आपण असं नेहमी बोलत असतो, त्यामुळे नोट्स घेण्याची सतत सवय ठेवायची. मॅडमनी खूपच चांगलं सांगितलेलं आहे. 42 वर्षाचा माझा या महाविद्यालयातला प्रवास आहे. 1978 ते 1918 आणि पुन्हा 19 वर्ष म्हणजे 19वे वर्ष पुन्हा मी इथे होती. माझ्या वयाच्या नाही, सालाप्रमाणे पुन्हा इथे होती 1 वर्ष. आणि खूपच चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मॅडमचे पुनश्च एकदा उणी राहील. आणि अधिष्ठाता महोदय तर काय माझेच आहेत, त्यामुळे प्रश्नच नाही. मी केव्हाही या महाविद्यालयामध्ये ते बोलावतील त्यावेळी आणि परवानगी देतील त्यावेळी नक्कीच येणार आणि मला खूप छान वाटेल पुन्हा पुन्हा इथे येण्याकरता. नेक्स्ट स्लाइड. आजचा मॅडमचा विषय आणि माझा विषय याची तुलना करू नका, कारण मला दिलेला विषय टोटली वेगळा आहे. टोटली नाही पण वेगळा आहे, आणि मॅडमला दिलेला विषय वेगळा होता. त्यांचा हिमोफिलियाच्या माध्यमातून होता, माझा रक्तदुष्ट जनित विकारातील हेतू असा आहे. म्हणजे मी पूर्णपणे आयुर्वेद बोलणार आहे आणि आयुर्वेदातलं काय ते सांगणार आहे. काही काही मुद्दे तुम्हाला असे कॉन्ट्रा इंडिकेट वाटतील मॅडमनी सांगितलेल्या याच्यात आणि माझ्या याच्यात, पण मी ग्रंथाच्या बाहेरचं बोलणार नाही आणि स्वानुभव पण तसाच आहे, त्याच्यामुळे मी त्यातलंच सांगणार आहे. रक्त व स्रोतसाचं सुरुवातीला मूलस्थान रक्तवाहनाम शोणितवाहनाम स्रोतसाम यकृत मूलम
प्लीहाश्च. यकृत आणि प्लीहा हे दोन अवयव मूलस्थान म्हणून रक्ताचे सांगितलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, हे दोन्ही अवयव परमेश्वराने आपल्याला एक एक दिलेले आहे. एकच लिव्हर आहे आणि एकच प्लीहा आहे. प्लीहा ही स्टोरेज करणारी आहे आणि यकृत तुम्हाला माहिती आहे कार्य काय येतं. आणि यकृताचं बिघाड झाला, काय झालं, काही नो चेंजेस, काही आपल्याला करताच येत नाही. त्यामुळे या दोन्ही जे अवयव एक आहेत ना त्याला खूप जपावं लागतं. एक डोळा गेला हरकत नाही, दुसऱ्या डोळ्यात तुम्ही पाहू शकता. अर्थात सगळे इंद्रिय, सगळे अवयव उत्तम राहणं खूप गरजेचं आहे. पण यकृत आणि प्लीहा, रक्त व स्रोतसाच्या दृष्टीचे हेतू किंवा कारण सांगत असताना विदाहिन्यन्न पानानी स्निग्धोष्णानि द्रवाणीच रक्तवाहिनी दुष्यंती भजताम चात पानलो. भजताम चात पानलो. आतप आणि अग्नी याच्यापासून त्यांनी दूर राहायचंय. किंवा आतप आणि अग्नी जवळ जर आपण जास्त गेलो, उन्हात खूप फिरलो, काही ना काही लक्षणं तुम्हाला दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही उन्हामध्ये फिरून आलात तर नाकाचा घोळाणा फुटतो. तर पुष्कांचा हा अनुभव असेल घरगुती, म्हणजे त्याला काही आजार असेल नसेल तरी पण त्याला ते ऊन, तेवढे ऊन त्याला सहन होत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आतप आणि अग्नीजवळ काम करणारे लोक. मग अग्नीजवळ काम करणारे लोक म्हणजे कोण, तर खूप सारे आपल्याला मिळतात. एक तर विविध प्रकारचे कारखाने आहेत. काच कारखान्यामध्ये उष्णतामान जास्त असतं. प्लास्टिकच्या वस्तू जिथे तयार होतात तिथे उष्णतामान जास्त असतं. आणि बऱ्याच याच्यामध्ये सुद्धा आचारी, साधा आचारी स्वयंपाक करणारा उष्णतामान सतत उष्णतेजवळ असतो. पूर्वी तर लाकडांजवळ असायचा, आता गॅस जवळ असतो, पण तरीही त्याच्या शरीरातून घामाच्या धारा या वाहतच असतात. त्याच्यामुळे असे अनेक प्रकारचे आपल्याला लोक मिळतील. पण त्या कारखान्याचा जर डायरेक्टर असेल तो एसीत बसेल, त्याला होणारे विकार वेगळे राहतील. आणि त्या कारखान्यातला कामगार असेल तर त्याला होणारे विकार वेगळे राहतील, हे लक्षात घ्या. नाही तर कुठे काम करता, काच कारखाना. आमच्या मॅडमनी सांगितलं तुमचं रक्त स्वीकृत असणार, कारण तुम्ही सतत तो काय गरम याच्यात किती वेळ जाणार तो, महिन्यातून एकदा एक फेरफटका मार. बाकी त्यांना तसं डायरेक्ट अग्नीजवळ काम करण्याचं काम नसतं. आपला शेतकरी जो उन्हामध्ये सतत राबतो तो सुद्धा या गटामध्ये येतो, हे एक लक्षात घ्या. आणि म्हणून आतप आणि अग्नीजवळ सतत काम करणे हे दोन्ही ग्रुप याच्यामध्ये येतात. विदाही नन्नपानानी, विदाही म्हणजे विदाही पदार्थाचं अत्यधिक प्रमाणात सेवन करणं. साधा समोसा किती आवडतो ना आपल्याला, पण विदाही आहे. आलूवडा किती आवडतो आपल्याला, सगळ्यांना आवडतो, मला पण आवडतो, पण विदाही आहे. मग किती खायचा आणि कोणी खायचं हे ठरवायचं. कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. काहीच खाऊ, मी जेव्हा शिकत होते आणि ग्रंथ जेव्हा वाचत होतो आणि शिकत तेव्हा अरे गव्हाणी असं होतं, तांदळाने असं होतं, यानी असं, खायचं काय, बरोबर आहे ना. असं वाटतं ना, अरे क्या बताया उसने, क्या खाऊ मैं. पण प्रमाणात समदोषा एखादी वस्तू खूप आवडते म्हणून किती भरायची, आमाशयाची पिशवी फाटेपर्यंत, बिलकुल नाही. म्हणून तुम्ही प्रमाणात सगळं खा, थोडं थोडं, तर व्यवस्थित शरीर राहील. आणि एखाद्याला मसाल्याच्या भाज्यांशिवाय भाज्याच चालत नाही, काय नाही, ठीक आहे ताबडतोब वा मी तुम्हाला मॅडम 10 दिवस लागोपाठ मसाल्याच्या भाज्या खाऊन दाखवतो, दाखवा बरं माझं लिव्हर स्प्लीन खराब होतं का ते. शेती कर्तव्यता को रोगोत्पादक हेतू निदान, जोपर्यंत त्याचं हेतुत्व घडत नाही. मॅडम मैं तो रोज पीता, कितने साल से पीते हो, अभी क्या हुआ मेरे को, मैडम रोज ठंडे पानी से नहा रहा, अभी क्या हुआ मुझे. प्रकृष्ट सन्निकृष्ट चत्वारो व्यभिचारी दूर निकट अपराधा निकटपात परिणिती प्रज्ञापराधार्थिदा. 14 कारण आपल्याकडे सांगितलेले आहेत. तुमचा रुग्ण तुमच्याकडे आल्यानंतर 14 पैकी कुठलं कारण लागलं हे तुम्ही शोधायचंय, तुम्ही बघायचं, लक्षात आलं. आणि म्हणून विदाही नन्नपानानी पदार्थ अत्यधिक प्रमाणात खाणं, उष्ण पदार्थ अत्यधिक प्रमाणात खाणं. स्निग्ध म्हणजे तळलेले, तेलकट, तुपकट, वाटीभर तूप, ठीक आहे. पुरणपोळी आहे केलेली, पुरणपोळी बरोबर खायला हरकत नाही, कारण हरभऱ्याची डाळ वृक्ष आहे म्हणून ती स्निग्ध करण्याकरता त्याला तुपाची जोडी द्यावीच लागते, लक्षात आलं. पण द्रवाणीच अति प्रमाणात द्रव पदार्थाचं सेवन करणं रक्तदृष्टीचं प्रमुख कारण. मॅडमने आता काय सांगितलं, तो पार्ट वेगळा, हा पार्ट वेगळा. ते हिमोफिलियाच्या बाबत बोललेले आहेत. मी हिमोफिलियाच्या बाबत नाही बोलत आहे, कॉन्ट्राइंडिकेट कुठेही मी होऊ देणार नाही. जे ग्रंथकार सांगतात आहे द्रव म्हणजे किती प्यायचा द्रव, पाणी किती प्यायचं, 2 लिटर 4 लिटर 5 लिटर 7 लिटर. तुम्हाला माहिती आहे अजीर्णाचा पहिला हेतू अत्यंबुपानात आहे. पहिला शब्द अत्यंबुपान आहे. लोक लोटा लोटा पाणी पितात. अरे शामरावला लोटाभर पाणी पिऊन बरं वाटलं म्हणून रामरावला 2 लोटे पाणी पिऊन बरं वाटलं का. आणि पाणी पिऊन जर रोग बरे झाले असते किंवा रोगच झाले नसते तर समुद्र आटून गेला असता.
खारं पाणी असूनही लोक त्याच्यावर कुठून चालतात. वॉटर थेरपी, तुमच्या शरीराला गरज किती आहे, पाण्याची गरज किती आहे तेवढं तुम्ही पिता का, एवढं फक्त लक्षात ठेवायला पाहिजे. अन्नाच्या पचनाकरता आपल्याकडे त्रिविध पक्षी अध्याय आहे. त्याचा विचार कोण करतं हे मला सांगा. एक भाग अन्नाचा, एक भाग पाण्याचा आणि एक भाग हवेचा. कारण भुसळण झाल्यानंतर त्याचा फेस हा तिथल्या तिथे मावला पाहिजे. आम्ही काय करतो, भुसळायला जागाच ठेवत नाही. बरोबर आहे, भुसळायला जागाच ठेवत नाही. त्याचा फेस बाहेर येईल काय याचाही विचार करत नाही. एक भाग अन्नाचा भरतो. मॅडम हे अवघड आहे मला. एक भाग अन्नाचा भरून जातो, दुसराही भाग अन्नाचा भरून जातो, तिसराही भाग पाण्याचा थोडासा भरूनच जातो. आणि म्हणून जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायला सांगितलेलं आहे. जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायला सांगितलेलं आहे. जेवण झाल्यानंतर नाही, निषिद्ध आहे. जेवणाच्या पूर्वी सुद्धा नाही. सांगायचं तात्पर्य असं, विदाही नन्यपानानी स्निग्धोष्णानी द्रवाणीचे अति उष्ण पदार्थ, अति गरम. कसं असतं ना, जेवायला बसलं की पोळी डायरेक्ट तव्यावरती पाण्यात आली पाहिजे, वरणाची वाटी उकळती आली पाहिजे. बरोबर आहे की नाही. कढी गरम पाहिजे, भाजी गरम पाहिजे आणि पाणी चिल्ड वॉटर. विरुद्धांना होईल की नाही होणार लक्षात घ्या. किती उष्ण खायचं याला कमीत कमी स्वतःची जीभ तर नका भाजू देऊ, याचा तर विचार करायला. पूर्णाची पोळी गरम गरम ठेवली, 30 सेकंद घासत चावता येत नाही. पूर्णाच्या पोळीत असल्यामुळे बाहेर काढता येत नाही आणि आतही ढकलता येत नाही. त्या पोळीतल्या साखरेचा असा चटका बसतो, जेव्हा खातो तेव्हा कळतो, तोपर्यंत काढतो. ती स्पर्शाने उष्ण आहे म्हणून आणि स्निग्ध आहे म्हणून मी ते उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलं. मग रक्तवाह स्रोतसाच्या व्याधी कोणते सांगितले आहेत, नेक्स्ट स्लाइड. व्याधी कोणते सांगितलेले आहेत. वक्षन्ते रक्तप्रदोषजाः, कुष्ठ विसर्प पीडका, रक्तपित्तम अश्रुग्धरम, गुदमेढ्रास्य पाकश्च, प्लिहा गुल्मोथ विद्रदी, निलिका कामला व्यंग, पिप्लव स्थिलकालका, ददृश्चर्म दलम श्वित्रम, पामा कोठोस्र मंडलम, रक्तप्रदोषजा जायन्ते. एवढे व्याधी सांगितलेले आहेत. मग एवढेच आहेत का, नाही, त्याच्यापेक्षा काही जास्तही आहे. सरळ सरळ अर्थ आहे. कोणते कोणते विकार होतात. कुष्ठ. कुष्ठ म्हणजे आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या त्वचा विकारांना कुष्ठ असं म्हटलेलं आहे. कुष्णाती वपुः इति कुष्ठः, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाल्यास रक्तदृष्टी आहे, हे लक्षात घ्या. कुष्ठ म्हणजे लेप्रसी नाही. लेप्रसी म्हणजे काकणक कुष्ठ, एकदम शेवटचं जे त्रिदोषाचं आहे ते. पण सर्व प्रकारच्या त्वचा विकारांना कुष्ठ हा शब्द आहे. त्यामुळे एकदम घाबरून जाऊ नका, भिवू नका. कोणते साधी विचारचिका झाली तरी हो आहे रक्तदृष्ट मान्य करावं लागेल. विसर्प माहिती आहे तुम्हाला, विसर्प व्याधी. पीडका, कुठेही अंगावर पीडका आल्या, पिटिका यायला लागल्या, रक्तदृष्टी आहे, समजून घ्या. मग रक्तदृष्टी करा हेतू तुम्ही तुमच्या आहारातले कमी करा, विहारातले कमी करा, पिटिका कमी होतील का ते बघा. रक्तपित्त आहेच, अश्रुग्धर बरोबर आहे, रक्ताचे विकार आहे. गुदमेढ्रास्य पाकश्च, गुदपाक संडासच्या जागेचा, टॉयलेटच्या ठिकाणचा पाक होणे. लहान मुलांच्या बाबतीत बघा, एकदा त्यांना लूज मोशन लागले की आपण खरं खरं कोरड्या फडक्याने पुसतो, बरोबर आहे. आणि 4-5 वेळा पुसलं की 10व्यांदा त्याचा खालचा भाग असा लाल दिसतो आणि तो रडायला लागतो. इतका रडतो की थांबत नाही. आपण त्याला हे दे ते दे, कडेवर घे, फिरव, अमक काहीच नाही, काही नाही. एक तेला तुपाचा पवा करा आणि गुदबाजारात ठेवून द्या. तिथे स्निग्धता लागल्याबरोबर त्याला बरं वाटतं, बेबी तुमचं शांत होतं. अनेक ठिकाणी असे प्रसंग घडतात. म्हणून गुदपाक, मेढ्रपाक आणि आस्यपाक. आस्यपाक म्हणजे, आस्य म्हणजे मुखपाक, तोंडात येणारी फोडं रक्तदृष्टीचं कारण आहे. एखाद्या वेळेस आले हरकत नाही, दुर्लक्ष करा. 10 वेळा आले विचार करा की आपल्या शरीरामध्ये रक्तदृष्टी आहे का. गुदमेढ्राचे पाक, प्लीहेचे विकार, गुल्म, विद्रधी सारखा व्याधी, निलिका, आता हे छोटे रोग आहे. निलिका, कामला मोठा रोग आहे, कावीळ, जॉन्डिस, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा रक्तदृष्टी असते. निलिका, कामला, व्यंग, पिप्लव, पिंपळाच्या पानाच्या आकाराचा डाग येणे, स्थिलकालकः म्हणजे तीळ. एखादाच तीळ असेल, चेहऱ्यावर असेल, योग्य ठिकाणी असेल तर त्याला ब्युटी म्हणू, ब्युटी स्पॉट म्हणू. आणि चेहराभर ब्युटी आल्या तर अवघड काम असतं. चेहराभर ब्युटी आल्या तर अवघड काम असतं, बरोबर आहे. ददृश्चर्मदलम श्वित्रम, पामा कोठोस्र मंडलम, म्हणजे यासारखे विकार हे त्यांनी रक्तवाह स्रोतसाच्या दृष्टीच्या लक्षणांमध्ये सांगितलेले आहेत. याशिवाय व्याधी वेगळे आहेत. आता 1 मिनिट, मी बोलायला सुरुवात केली, मी घड्याळ पाहिलेलं नाही.
माझा वेळ संपला की मागून कोणीतरी मला फोन करा, म्हणजे मी थांबेल. एक 5 मिनिटं आधी करा, म्हणजे मला शेवटाकडे जायला बरं पडेल. रक्ताचे गुण कोणते? विस्रता, द्रवता, रागः, स्पंदनम, लघुता तथा. भूभ्यादीनाम गुणा येते. विस्रता, द्रवता, रागः, स्पंदनम, लघुता. पित्ताचे कोणते गुण आहे? पित्तम, स्नस्नेह, तीक्ष्णोष्णम, लघु विश्रम, सरम द्रवम. कळली का? ठीक. यातले 3 गुण. विस्र गुण याच्यात आहे, त्याच्यात आहे. लघु गुण याच्यात आहे, त्याच्यात. द्रव गुण याच्यात आहे, त्याच्यात आहे. पित्त आणि रक्ताचा अन्योन्य संबंध आहे. पित्ताचे हेतू रक्ताचे आहेत आणि रक्ताचे हेतू पित्ताचे आहेत. फक्त काय आहे आपल्या आयुर्वेदामध्ये की दोष पहिल्यांदा प्रकोपित होतो आणि तो तुम्हाला हिंट देतो, सावध करतो. बाबा मी रागवलाय बरं. एकदा सूचना, मी रागवलाय बरं. दुसऱ्यांदा सूचना, मी रागवलाय बरं. तिसऱ्यांदा, तरी तुम्ही ऐकत नाही. मग तो रक्ताकडे धावतो. कारण दोन्हीचे हेतू सारखेच आहेत ना. पण दुष्यांचं काम काय आहे? धारण करणे, देह धारण करणे, देहाला नियंत्रित ठेवणं. दोषाचं काम काय आहे? प्रकोपित होणं. मला तुम्ही आता 4 शिव्या द्या, मी तुम्हाला 10 देऊन दाखवते. ताबडतोब दोष प्रकोपित होतो. होतो की नाही होत? मग तर दोष आधी प्रकोपित होतो का? परमेश्वराने अशी योजना केलेली आहे की तुम्हाला हिंट मिळावी, सूचना मिळावी. बाबा सावध राहा, हे कर्म पुन्हा करू नकोस. बाबा सावध राहा, चुकलास का? आज खाताना चुकलास का? हे खाऊ नकोस. आणि एवढं करून जर का आमचा जिभेवरचा ताबा जर सुटत नसेल तर रक्तवर येणार ना, आणि दोघांची समूर्छना होऊन व्याधी होणार. पटलं? ओके. आणि म्हणून या दोघांचेही मी तुम्हाला गुण सांगितले आहेत. याशिवाय बऱ्याच व्याधी आहे. मसुलिका, रोमांतिका, शीतला, सगळे रफिरंग, उपदंश, बरेच रक्तवह स्रोतसाचे व्याधी आहेत. पण ते मी आता इथे सगळे घेणार नाही. रक्तवह स्रोतस सुश्रुतांनी रक्ताला 4था दोष मानलेला आहे. चरकानी वातपित्त कफ, सुश्रुतांनी 4, कारण तो शस्त्रकर्मी होता आणि म्हणून कदाचित त्याला दोष मांडण्याची गरज भासली असेल. चरकानी रक्ताला एवढं प्राधान्य दिलं आहे की विचारकाने सूत्रस्थानाचा 24वा अध्याय विधिशोणित अध्याय रक्ताचाच वर्णन केलेलं आहे. महत्व नाही, महत्व रक्ताला तर प्रचंड आहे. कुठल्या धातूला महत्व नाही? सगळ्याच धातूंना. जरा हा सोडून देऊ आपण, याला काही महत्व नाहीये. करून बघा विचार, क्षणभर डोळे बंद करून शांतपणे. आत्ता डोळे बंद करू नका, घरी जाऊन. आणि मग विचार करा, अरे माझा डोळा गेला तर, अरे माझा म्हातारपणी कान गेला तर, अरे मला चालता नाही आलं तर, नाही मग हेही आवश्यक, तेही आवश्यक, तेही आवश्यक. मग सगळे इंद्रिय जर अप टू 90 अप टू डेट ठेवायचे असतील तर हे पाळावं लागेल. नसतील ठेवायचे, चिंता करू नका, कसेही वागा, प्रज्ञापराध करा, सगळं करू शकता तुम्ही, करू शकता. मग तुम्ही आम्हाला गॅरंटी देताय का की मी हे पाळल्यानंतर 40 नंतर मी चांगलाच राहील म्हणून? ती गॅरंटी मी देणार नाही, कोणीच देऊ शकत नाही तशी गॅरंटी. त्यामुळे तुम्हाला हे काही नियम पाळावे लागतात. मग चरकांनी सूत्रस्थानाच्या 24व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 5 ते 10 प्रदुष्ट बहुतीक्ष्णोष्णै मध्येही अन्यैश्च तद्विदैहि. प्रदुष्ट बहुतीक्ष्णोष्णै, तीक्ष्ण उष्ण तुम्हाला कळलं. मध्येही अन्यैश्च तद्विदैहि तथा अतिलवणै क्षारैहि अम्लैहि कटुभिरेव च. लवण रस अत्यधिक प्रमाणात सेवन करणं काय होतं? मीठ जास्त खाल्लं तर मॅडम रक्तदुष्ट होईल का? होईल, होईल. पिंपल्स ज्याच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात येतात ते रोज जेवणामध्ये 4 लोणच्याच्या फोडी खातात का? हॉस्टेलला राहणाऱ्या, रूमला राहणाऱ्या. घरी भाजी आईच्या हातची चांगली असते, डब्यातली भाजी नाही आवडत, मला मान्य आहे. पण म्हणून रोज जेवणातल्या 4 फोडी खायच्या लोणच्याच्या एका लोणच्यामध्ये काय जास्त टाकलं म्हणजे लोणचं टिकतं? मीठ. कमी झालं मीठ तर लोणचं नासतं, फेकून द्यावं लागतं. मग मीठ प्रिझर्वेटिव्ह म्हणून आम्ही जास्त वापरतो, दुसरं काहीही प्रिझर्वेटिव्ह लोणच्यात नसतं. खाली मीठ, वर मीठ, मध्ये लोणचं, त्याच्यातही भरपूर मीठ. मग एका लोणच्याच्या फोडीतलं आपल्या जेवणामध्ये किती मीठ जातं? संपूर्ण जेवणातलं मीठ एका लोणच्याच्या फोडीत असतं का? याचा विचार करा. मी विचार केलेला आहे आणि मला माझ्या दृष्टीने याचं उत्तर हो आहे. कारण तुम्ही आजकालचे विद्यार्थी पटकन पटणारे नाही, म्हणून स्वतःच अनुभव घ्या आणि मग स्वतःच ठरवा. आणि अशा 4 फोडी जर रोज खात असतील, आईने बनवलेला स्वयंपाक आहे, सगळ्यांना चांगला झालेला आहे, पण घरात एकाला मीठ जास्त लागतंय, मीठ वाढ, सलादवर मीठ, याच्या पपईवर मीठ घेऊन खातात, नशीब केळाला लावत नाही बाहेरून. मी पाहिलंय डोळ्याने, मिठाचं घेतलं आणि पपईवर छिडकलं. टरबुजावर मीठ कशा करता? का घेताय? जिथे की आम्हाला आयुर्वेद शास्त्र शिकणाऱ्या लोकांना हे माहित आहे. तथा अतिलवणै अतिक्षारैहि. क्षार म्हणजे काय हो?
मी तो कुठे एक प्लेट क्षार लाव, मी तो क्षार म्हणजे काय? क्षार म्हणजे मीठच. आणि क्षार म्हणजे काय? आपल्या रोजच्या आहारामध्ये आपल्या शरीरात क्षार कशातून जास्त जातात? सांगता येईल पटकन उत्तर? जाऊ द्या, परीक्षा घेत नाही. खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा हा क्षार आहे. आलं लक्षामध्ये? पापड खार हा क्षार आहे. रक्त दुष्ट करतं. मग कशामध्ये क्षार असतो? पावाचा केवढा गोळा त्या भट्टीत टाकतात आणि तो केवढा होतो. केक कसा एवढा का फुलतो? केक कसा एवढा का फुलतो? आणि त्याच्यात खाण्याचा सोडा टाकला जातो का? किंवा तत्सम द्रव्य वापरल्या जातो का? म्हणजे किती खायची? घेतला बिस्किटचा पुडा बसले खायला, बरं 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 अभ्यास करताना पहिला संपला, दुसरा पुन्हा खायला. का तर भूक लागली, छान लागलं. खायला हरकत नाही. केव्हा खायचं, कधी खायचं, कुठे खायचं, कसं खायचं याचा विचार करा. की एवढा क्षार म्हणजे मॅडम त्यांनी एवढा ढोकळा आईने घरी केलेला आहे, 3-4 भांडे लावायचं आहे, त्यात एवढासा टाकलेला, त्यात तुमच्या शरीरात किती गेला त्याच्यापेक्षा अजून कमी, मान्य मला. पण असा जर नित्य नैमित्तिक जायला लागला तर फुगाल 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 छोटी फुटाल. बरोबर आहे की? तो पाव जर एवढ्या गोळ्याचा जर पाव कितना बड़ा बनता है मैडम, तो कैसे बनता है? खाने के सोडे से बनता है ना वो, ये तो फुलता ही नहीं, और फुला नहीं तो हमको अच्छा लगता नहीं. लक्षात आला मुद्दा? त्याच्यामुळे क्षार हे अत्यंत रक्तदुष्टीकर आहे, वाईट आहे. कशामध्ये क्षार आहे? प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय आहे? प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय आहे? प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? क्षारच आहेत एक प्रकारचे, एक प्रकारचे क्षारच आहेत प्रिझर्वेटिव्ह म्हणजे. आम्ल पदार्थ जास्त प्रमाणात खाणं. आता आम्लपद नाही मॅडम, आम्ही अशी चिंच थोडी काही खातो, नाही खात. आता तुम्ही खाणारच नाही तशी चिंच, आम्ही आमच्या लहानपणी खाल्ली. आता तशी मिळतही नाही, तुम्ही त्या झाडाखाली जातही नाही, दगड मारतही नाही, पाडतही नाही. आता काय खाता? चौकातलं पाणीपुरी, भेलपुरी, दहीपुरी, शेवपुरी. नाही, चिंच नाही. अरे चिंचेच्या पाण्याशिवाय काय मॅडम, काय तुम्ही आठवण काढून दिली. म्हणजे किती खायची ती, किती खायची? ठीक आहे, आठवड्यातून 4 खाल्ल्या, 15 दिवसातून 4 म्हणजे 4 प्लेट नाही, 4 पीस, किंवा महिन्यातून 4, इट्स ओके. पण रोज रोज बघा काय मिळते मला नाही माहिती काही. नंतर माझ्याकडे पेशंट म्हणून येऊ नका. आणि मी तर म्हणते हे समाजाला सांगूच नका, कारण समाजाला सांगितलं तर समाजातले पेशंट कमी होतील. स्वस्त विभाग आहे आणि पेशंट कमी नाही झाले तर मग आमच्या डॉक्टरांनी काय करायचं? दरवर्षी 100 मुलांची ऍडमिशन आहे. आणि समाज तुमचा ऐकणारी नाही. कोण शहाणीबाई आली म्हणते मला काय शिकवून राहिली, मला काय कळत नाही का काय खायचं. आलं लक्षात? तर या गोष्टी, कटुरस म्हणजे तिखट, खूप तिखट पाहिजे म्हणतात. सावजी भोजन खाऊन बघा, खाताना वरच्या तोंडाला चांगलं वाटतं. पुढचं वाक्य मी बोलत नाही. कुलथाची डाळ, आंबातात जी औषध म्हणून सांगितली आहे ती कुलथाची डाळ. माश म्हणजे उडीद, अत्यंत पचायला जड आहे, पण उडदाची डाळ आम्ही आवडीने खातो. बरोबर आहे? अशी घेऊन खात नाही. पण दही वडा, इडली, डोसा अजिबात चालणार नाही. एक तर आंबवलेलं आहे, अम्लीकरण झालेलं आहे, त्याच्यामध्ये तांदूळ आहे. तांदूळासारखे पदार्थ जे आहे ते अत्यंत हानिकर आहे रक्तदुष्टीच्या विकारामध्ये. म्हणून मी सांगते तुम्हाला, हे नाही चालणार आहे. नीट विचार करा. कुष्ठाचे हेतू सांगाल तेव्हा सांगते मी तुम्हाला. त्यामुळे हे नाही चालणार आहे. माश, निष्पाव, निष्पाव म्हणजे पावटा, तिल तैल, तिळाचं तेल नाही चालणार. तीळ नाही चालणार. उष्ण आहे, गरम आहे. उष्ण आणि गरम असल्यामुळे संक्रांतीला फक्त खाण्याचा अधिकार आहे तेवढ्या महिन्यामध्ये, 14 जानेवारी ते रथसप्तमी. त्यानंतर त्याला ठीक आहे, चटणी सारखं खाल्लं हरकत नाही. पण 12 महिने तिळाचे लाडू खाऊन बघा, मग मला परिणाम सांगा. पिंडालू मुलकादीनाम हरितानामच्या सर्वशः. पिंडालू सोडले, मुलक सोडलं, मुळा आहे माहिती आहे, उष्ण उष्ण आहे. हरितानामच्या सर्वशः, किती ठिकाणी त्यांनी हरितान, हिरव्या पाले भाज्या. जेव्हा ते रक्तदृष्टीच्याच अध्यायात सांगतात, अरे पालक 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 पालक, किती पालक खायचा बाजारातला संपेल इतका. हिरव्या पाल्या भाज्या, कारण जे लवकर नास्त खराब होतं. पालक घरी आणा, जुडी सोडू नका, दुसऱ्या दिवशी सोडा, काय होतं? संपला विषय. लवकर सडणारी भाजी आहे, शरीराला त्रासदायक आहे. प्रमाणात खा, खाऊच नका हा माझा शब्दप्रयोग नाही.
पण हरितानामच्या सर्वशा, मग अशा रुग्णांच्या हिरव्या पालेभाज्या करायला पाहिजे, इति चरकाचार्य. मी नाही. आलं लक्षामध्ये. त्यानंतर जलज अनुपबेलानाम प्रसहानामच्या सेवनात, जलज मांस अनुपमांस हे नाही चालणार आहे. दधी अम्लमस्तू सुक्तानाम सुरासोबीरकसच. दधी अम्लमस्तू म्हणजे दही, दह्याची निवड, दह्याचं पाणी, आंबट ताक, आंबट कांजी सगळे निषिद्ध. दही बिलकुल इतका चांगला पदार्थ. सूर्य असेपर्यंत खायचं असेल तर गच्च वाटीने 4 वाट्या नाही, हे लक्षात घ्या. रात्रो दधी न गुंजती, अष्टांग संग्रहात 8वा अध्याय शेवटच्या आधीचा श्लोक आहे. रात्रो दधी न गुंजती, वाचताना खूप वाचतो, पण वैद्याच्याच घरी रात्रीच्या पार्टीत श्रीखंड असतो. हे चुकीचं, एवढं फक्त लक्षात ठेवा. कमीत कमी आपण तरी हे पाळायला पाहिजे. सुक्तानाम, सुरा काय आहे? दारू. वर पण तो काय म्हणतोय? मद्यही, म्हणजे मद्याचे सगळे प्रकार कुठलेही चालणार नाही. बघा, मद्य जसं रक्तदुष्टी करतं, मद्य रक्तदुष्टी करतं हे आपल्याला माहिती, सगळ्यांना माहिती. पण मद्याची बाटली ज्यांनी पाहिली असेल आणि ती जेव्हा उलटी करतो आपण आपल्या ग्लासमध्ये, असं मी बोलते, तर तिला उलटी करायला, त्याच्यामध्ये उलटी म्हणजे बाटलीला उलटी करायला शेवटी अगदी थोडं जरी असलं तरी सॉसला जसं आज्या 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 करावं लागतं किंवा ठक ठक ठक, तसं मद्याच्या बाटलीला करावं लागतं. मद्याची रिकामी बाटली विकत घ्या दुकानातून, त्याच दुकानातून मद्याची रिकामी बाटली, आणि घरी आणून त्याच्यात उघडी ठेवा, 5 मिनिटं दूध भरा, दूध नासत नाही. इतकं ते वृक्ष आहे मध. हा वृक्ष गुण काय करेल? सुरा जर्जरीकरणात्वात, चरक सूत्रस्थान अध्याय 26. मद्य हे शरीराला जर्जर करतं. लिव्हर काय होतं? श्रिंक होतं, आकुंचन पावतं. कशामुळे? काय नाही झालं, मला काय झालं, रक्ताचा कुठलाच रोग नाही झाला, पण त्यांनी शेवटी ते इतकं हादरलं विचारलं लिव्हर की ते श्रिंक झालं, आकुंचित पावलं. वृक्षगुण इतका वाढला की त्याने त्याला श्रिंक केलं. विषय लक्षात घ्या. आलं, पटलं? याच्यापेक्षा जास्त बोलत नाही इथे आता, कारण आपल्याला बराच विषय कव्हर. विरुद्धानाम उपक्लिन्नानाम, विरुद्ध अन्न खाता की नाही? अरे आजकाल मी बफेमध्ये गेली होती मध्यंतरी, म्हणजे 2 वर्षापूर्वी, कोरोनामुळे सगळं बंद आहे, पण आईस्क्रीम वर काहीतरी गरम चॉकलेट असतं का असं? मी पाहिलं वा, पण मी गेली नाही त्या स्टॉलवर. गरम चॉकलेट, शीत आणि उष्ण इतकं एकत्र करणं योग्य आहे का? विरुद्ध अन्न होणार नाही का ते? आणि लहान मुलांना खाऊ घालताय तुम्ही, त्यांच्या बर्थडे पार्टीत ठेवताय. काय होईल हो त्यांच्या लिव्हरचं? मोठे झाल्यावर दारू न पिता. एखादा सज्जन मुलगा असेल तर दारू पिणार नाही, पण त्याच्या शरीरावर तसाच परिणाम होईल, लक्षात घ्या. मी काय सांगते, फक्त कमीत कमी स्वतःचं कुटुंब, स्वतःची फॅमिली, स्वतःच्या भोवतालचे 4 लोक आणि स्वतःची कॉलनी एवढी जरी तुम्ही साक्षर केली या बाबतीत तरी खूप झालं. लहान मुल जसं खाताना दिसलं ना, त्याच्या आईला समजा, आई खाते, पोरगं खातं, बापही आहे. हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. एवढंच फक्त मला सांगायचं. हे केलं तर आपण विरुद्धानाम बोलत नाही विरुद्धांनाबद्दल, कारण सतत विरुद्धांना सगळे जण खातात. माझ्या गट मी असं नाही म्हणत एखाद्या बफेत मला पकडा मॅडम, सांगता येत नाही बाबा. तुम्ही मुलं म्हणजे काय असे आहात की बिलकुल तिथल्या तिथे, त्यामुळे मी आजूबाजूला पाहत होती असं काही खाताना. कोणी नाही ना, मग पटकन खाऊन घ्यायचा एक घास. पण शेवटी जीभ आहे ना, बोलण्याचा मोह आणि खाण्याचा मोह, मुळीच नाही. मी पहिले खात असते. विरुद्धानाम उपक्लिन्नानाम, उपक्लिन्न अन्न. उपक्लिन्न अन्न म्हणजे काय? फ्रीज जेव्हापासून आला, शिळ नाही, शिळ पुतीनाम अन्न, शिळ पुतीनाम अन्न, उपक्लिन्न. फ्रीज जेव्हापासून आला तब से हम लोग मैडम उपक्लिन्न अन्न खाना चालू कर दी. मतलब फ्रीज में रखा हुआ बाहर निकालना, गरम करना, उपक्लिन्न अन्न ते आहे. आणि म्हणून आता हे विकार जास्त वाढलेले आहेत, पूर्वी नव्हते. आमच्या लहानपणी काहीच जास्तीचं व्हायचं नाही, आजचं उद्या नसायचंच, आणि असलं तरी थोडंफार. पण आता म्हणजे कसं आहे, 15 दिवसापूर्वी ठेवलेली फ्रीज मधली वॅटी मागे कुठेतरी भेटते. अरे हे आहेत का अजून? चांगलं आहे खायला काय, म्हणजे 15 दिवसापूर्वीचा शिळा गुलाब खाल्ल्या जातो, हे लक्षात ठेवा. म्हणून मी हे बोलते, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना याचे
अनुभव आहेत, मला स्वतःला पण आहे, मी असं नाही म्हणते याच्यातून मी स्वतःला सोडत नाहीये. पुती नाम शिळण भक्षणेन च भुक्त्वा दिवा प्रसवताम, रक्तदृष्टीचे कारण आहे. भुक्त्वा दिवा प्रसताम, जेवल्या जेवल्या दिवसा झोपणं. आपण काय शिकलोय? कफ प्रकोप होतो, झोप येते जेवल्या जेवल्या. माझा पिरियड जेवल्यानंतर असायचा, मुलं असे गुंगायचे बिलकुल, पण मी झोप उडवायचीच बरोबर. सुरुवातीला 2-3 मिनिटं मग त्याच्याकडे पाहूनच शिकवायचं सगळं की तो बघा. तरी थोड्या वेळाने त्याच्या पापण्या खाली लपकायच्या. कफ प्रकृती, कफजा आहार, दत्त जेवण, बरोबर आहे की नाही? पण भुक्त्वा दिवा प्रसवताम, रक्तदुष्ट करतो. लक्षात ठेवा विहार हेतूच्या बाबतीत. द्रव स्निग्ध गुरुणीच, पुन्हा ते सांगतात द्रव अन्न स्निग्ध अन्न गुरु अन्न. गुरु म्हणजे पचायला जड नको. अत्यादानम तथा क्रोधम भजताम चान पाल, जे भजताम चा तपानल. अत्यादानम, अत्यादान म्हणजे काय? खूप खाणे, गच्च, मगाशी बोलली मी तसं. क्रोध, राग करणं. किती राग? राग करा ना तुम्ही, चिडा, पण तुमच्या स्वतःच्या शरीरातले दोष प्रकृतीत होणार नाही असं चिडा. होतं काय? तुम्ही ज्याच्यावर चिडता तो गेंड्याच्या कातड्यात येतात. आणि इकडे आम्ही अरे काय मिळालं, तुम्ही कसे वागताय तुम्हाला की कळतं की नाही कळत. नाभिस्त स्वर निघालेला आहे, पित्त प्रकोपित होतो, चेहरा लाल होतो. समोरच्याला काय फरक पडला? काही फरक झाला काय ना? काही नाही. कशाला रागवायचं, कशाला चिडायचं, कशाला स्वर वाढू द्यायचा? कमीत कमी रक्तदुष्ट झालेला आहे त्यांना तरी हे सांगा, राग करू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मला नका सांगू, पण बाकीच्यांना सांगा. असं लक्षात. तथा क्रोधम भजताम चातपानलो, पुन्हा ऊन अग्नी. छर्दी वेग प्रतिघातात काले चानवसेचनात. छर्दी वेग, छर्दी उलटीचा वेग आल्यानंतर तो रोखणं. कोण रोखतो? रोखू शकतो? उलटी आल्यावर आपण बाहेर जातो, पण मी म्हणते तुम्ही रोखता. कसं रोखता? आम्हाला बस लागते, ॲओमिनची गोळी खाल्ली बसमध्ये बसले. छर्दी वेग प्रतिघातात काले चानवसेचनात. दर शरद ऋतूमध्ये रक्तमोक्षण केलं पाहिजे. रक्तदान शब्द मी वापरत नाही, रक्तमोक्षण केलं पाहिजे. म्हणून तो म्हणतोय श्रमाभिघातात संतापात अजीर्णात अध्यशनैस्तथा. खूप श्रम केले तरी रक्तदुष्ट होतं. खरं तर वाताचा हेतू आहे अतिश्रम करणं, पण तरी तो रक्तदुष्टी होते. म्हणतोय अभिघात, खूप संताप, चिडचिड चिडचिड चिडचिड. अरे करायचंच आहे ना तुम्हाला. नाही आली बाई 8 दिवस तर कोण, करोनाच्या काळात सगळ्यांनी केले ना घरात कामं, मग चिडून का करायचे? हे माझंच काम आहे असं समजून जर केलं तर संताप होणार नाही. संतापावर आवर घालणं हे आपल्या मनाचं, आपल्या हातचं काम आहे. ठीक आहे, एखाद्या दिवशी चिड येते की बाबा पूर्ण ड्युटी करून गेलात, घरी गेल्यानंतर हे धुणं भांडे पडलेले आहेत, मग माणूस चिडतो. माझे मिस्टर मला नेहमी म्हणायचे वा 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 वा, आज आपल्याकडे सुपर क्लास 1 बाई कामाला आहे, आणि माझा राग पूर्ण घालवायचा. सुपर क्लास 1 1 लाख पगार रुपये घेणारी बाई जर माझ्या घरात भांडे घासले, ते आज माझं अहोभाग्य आहे म्हणायचं. बरं, राग घालवणं, दुसरं काही नाही. पण रोजच तसं करावं लागलं. मग तुम्हाला जर कळलेलं आहे की हे आपल्याला काम रोज करायचंय, मग तुम्ही स्वतःच्या मनाला, शरीराला तशी सवय लावून घेतात. पण म्हणून संताप करायला नाही पाहिजे. सांगणं सोपं आहे, बरोबर आहे ना? आणि शरदकाल स्वभावच्च शोणितम संप्रदुष्य, हे रक्त दृष्टीचे हेतू, रक्त दृष्टीचे हेतू. रक्तदुष्ट झालं की वह स्रोत विकृत होणार. लक्षात आलं? यानंतर पित्त प्रकोपाचे हेतू. नेक्स्ट स्लाइड. क्रोध शोक भया उपवास विदग्ध मैथुनोपगमन कट्वम्ल लवण. बघा सगळे तेच हेतू आहेत. कट्वम्ल लवण तीक्ष्णोष्ण लघु विदाही तिल तैल पिण्याक कुलत्थ सर्षपात. सर्षपा म्हणजे मोहरी, जी आंब्याच्या लोणच्यात जास्त प्रमाणात असते, लिंबाच्या लोणच्यात आपण टाकत नाही. त्यामुळे आंब्याच्या लोणच्याबाबत मी बोलते, मिरचीचं लिंबाचं लोणचं प्रकृती करता हितकारक आहे पण प्रमाणात. सर्षपात. हरित शाक, पुन्हा हरित शाक पित्त प्रकोपात आलेलं आहे. लक्षात घ्या. हिरव्या भाज्या कोणाला ऍडवाइस करायच्या आणि कोणाला नाही करायच्या एवढं तरी कळलं पाहिजे. गोधा मत्स्य अविक मांस दधी तक्र कुर्चिका मस्तू सौवीरक सुरा विकाराम्ल फल कटवर, हे सगळे ते दही दह्याचे प्रकार, बरोबर आहे. प्रभूतीभी पित्तम प्रकोपम आपद्यन्ते. रिपिटेशन करत नाही, पुनरुक्ती दोष करणार नाही. आता रक्तपित्ताचे हेतू. रक्तपित्ताचे हेतू काय सांगितले? यदि जंतु यवकोल कोद्दालक कोरदूषक चान्यान्य प्रायाणी. यवक कोद्दालक कोरदूषक म्हणजे काय? यवक कोद्दालक कोरदूषक हे त्या काळातले विविध प्रकारचे तांदळाचे प्रकार आहेत. आता तुम्हाला दाखवा मॅडम यवक.
दाखवा कोणता लेख नाही. मला कोणते माहिती आहे? सुधाकर, विभाकर, पद्माकर, रत्नाकर, HMT, आंबे मोहरम इत्यादी नामच. कोकणात याचे नावं वेगळे असतील, मुंबईकडे याचे नावं वेगळे असतील. माझ्या विदर्भात जे नाव आहेत ते नावं मी मला घेऊन जा. ही जात, ती जात, ती जात, ती जात. म्हणजे यवक, कोद्दालक, कोरदूषक, चांदणी, तांदळाचे विविध प्रकार आणि भात हा सुद्धा रक्तदुष्टी करतो. रक्तपित्ताचे हेतू आहेत. मला काही माहिती नाही. मी ग्रंथकारांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या समोर बोलते आहे आणि माझा स्वतःचा 42 वर्षाचा अनुभव आहे. म्हातारीचं थोडस ऐका, खूप जास्त जरी ऐकायचं नसेल तरी. बरोबर आहे. भुकते हे वृषोष्णम तीक्ष्णम, खूप तीक्ष्ण, खूप उष्ण. त्यानंतर या प्रकारचं अन्न निष्पाव माश कुलत्थ, निष्पाव माश कुलत्थ आणि याचे सूप किंवा याचे क्षारासहित वर्ण. क्षारासहित म्हणजे मिठासहित, लवणासहित किंवा वेगळ्या प्रकारचा क्षार त्या काळात असेल तो ते वापरत असतील. दधी, दधी मंडोप, उत्कट, वराम्ल, कांजी, उपसेवक म्हणजे दही, दह्याचं मंड म्हणजे वरचं पाणी, खालचं पाणी, ताक, ताक, आंबट कांजी हे सगळे प्रकार त्याच्यात आले. मांस याच्यामध्ये वाराह, वाराह म्हणजे डुक्कर, डुकराचं मांस, महिष मांस, त्यानंतर अजा मांस, गव्य, पिशितमच, पिशित म्हणजे मांस. पिण्याक, पिण्याक म्हणजे मोहरी, पिण्याक म्हणजे मोहरी. पिण्याक, पिंडालू, पिंडालू म्हणजे रताळ या कंद. शुष्क शाकोपसहितम, कोरड्या भाज्या. शुष्क शाकोपसहितम म्हणजे कोरड्या भाज्या. कोरड्या भाज्या म्हणजे पूर्वीच्या काळी उन्हाळा आला की भाज्या मिळत नव्हत्या, त्यामुळे शेतामध्ये ज्या पण व्हायच्या, जसं आंब्याच्या खुला वाळवायचे तसे टमाटोच्या खुला, वांग्याच्या खुला, ज्या ज्या भाज्या मिळतील त्याच्या खुला करून त्या वाळवायच्या आणि पावसाळ्यामध्ये पाहुणा आला की त्याला आवडीने खाऊ घालायचं. आणि पाहुण्यासमोर भाजी कोणती करायची? एरवी ठीक आहे, वरणपोळी चालून जाते, भाकरी चालत होती घरी, पण पाहुणा आला की करावं लागेल. मग त्या खुलांची भाजी केल्या जात असे म्हणून शुष्क शाकोपहितम. मुलक, मुळा, सरशप, लसूण, पिंडाकाचा म्हणजे लसूण, माझा अर्थ पिंड्याकाचा काहीतरी चुकला आहे. करंज, शिग्रू, मधुशिग्रू. करंज रक्तदुष्टीकर आहे. शिग्रू शेवगा आणि मधुशिग्रू म्हणजे आपण ज्या खातो त्या. रुस्तुण, मुख सुर्वजाहा, कुठेरक, गंडालक, मालक, मालक परडी वगैरे वगैरे हे सगळे फडिंजकम उपदंश, काय फडिंज कोपदंशम. नेक्स्ट लाईन. आणि सुरा, सौवीरक, स्तुतोदशक, मैरेय, भेदक, मूलक, शुक्त, कुवलक, बदर म्हणजे बोर हे सुद्धा त्यांनी रक्तदुष्टीकर सांगितलंय. बदराम्ल, प्रायानु पानम वा, पिष्टोन्न, पिष्टोन्नोत्तरम भूयिष्टम, उष्णाभितप्तो वा, अतिमात्रम, अतिवेलम, अतिवेलम म्हणजे अतिवेळा, वामम, पयहा पिबेत, पयसा समश्रित, रोहिण्यकम रोहिणीची भाजी, काकणक, सरशप तैल म्हणजे मोहरीचं तेल आणि क्षारसिद्ध, कुलत्थ, पिण्याक, जांबव, लकुच आणि शौक्तिक, सहशीर आणि पुढचे सगळे हेतू हे त्यांनी दिलेले आहे. तसेवम आचरतः पित्तम प्रकोपम आपद्यन्ते लोहितम च स्वप्रमाणाति वर्धते. म्हणजे पित्ताचा प्रकोप होतो आणि या कारणामुळे लोहित म्हणजे रक्ताची स्वप्रमाणात वृद्धी होते. वृद्धी होण्याचं कारण काय? पित्ताचा द्रवगुण वाढतो, इकडे रक्ताचा द्रवगुण वाढतो. दोन्ही द्रव द्रव एकत्र झाले की काय होणार आहे? आनंदी आनंद आहे. लक्षात आलं? म्हणजे यांनी पित्ताचाही प्रकोप होतो आणि यांनी रक्ताचीही दृष्टी होते, किंवा रक्तम अभिवर्धयती, रक्त वाढते. माझा पिण्याकाचा अर्थ काहीतरी चुकला. पिण्याक म्हणजे काय? तिळाची ढेप जर एवढी उष्ण आहे तर तीळ काय हे लक्षात द्या. आणि त्या काळात अजूनही तुम्ही त्या घाणीवर जा, काढताना ती ढेप घेऊन आपल्याला इतका सुंदर वास येतो, ती ढेप घेऊन आपल्याला खावीशी वाटते. आणि म्हणून म्हशीला गाईला ती जेव्हा खाऊ घालतात तेव्हा तिचं दूध घट्ट येतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे मला असं वाटतं याचा अर्थ सांगू का? यवक, कोतालुक, कोरदूषक, हरितधान्य, उष्ण तीक्ष्ण वगैरे वगैरे कळलं तुम्हाला? हे सगळं सांगण्याची गरज नाही. उष्ण तीक्ष्ण असा आहार, निष्पाव माश, तिथे मान झालेले आहेत, तिथे माश पाहिजे, उडीद आहे, कुळीथ यांची वर्ण, कुळथाची डाळ आपातावर उत्तम आणि इथे त्रासदायक, एवढं लक्षात ठेवा. कुळीथ अत्यंत उष्ण आहे, त्यामुळे कुळथाची आपण सूप देतो प्यायला, आजच्या भाषेत सूप. दही, दह्याची निवड, ताक, अम्लकांजी, अम्लताक, डुक्कर, म्हैस वगैरे सगळं सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड.
शेवगा, शेवग्याच्या शेंगा रक्तदृष्टीकर आहे, खायला देऊ नका पेशंटला. गोड शेवगा. तुळशीचे निरनिराळे प्रकार, सुरसा मध्ये शब्द आहे. तुळशीचे वेगवेगळे प्रकार, म्हणजे तुळस असेल औषध पण द्यायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, रक्तपित्ताच्या रुग्णाला आसवारिष्टाचं औषध द्यायचं. आम्ल आहे, रक्तपित्ताचा अध्याय वाचा, काढे करून द्या, उकळवून द्या, चूर्ण द्या. फक्त चंद्रकला रस तिथे उल्लेख आहे, चंद्रकला रस आणि अजून एका कुठल्या तरी रसाचा उल्लेख आहे त्या ठिकाणी. बाकी एकही आसवारिष्ट रक्तपित्ताच्या रुग्णाला चालणार नाही, कारण अंतिभवन झालेले अंतिकरण चाललेलं आहे आणि म्हणून ते शरीरामध्ये रक्तप्रवाह चालू करून 4% आपल्या याच्यात सगळ्याच आसवारिष्टांमध्ये आसवाचं प्रमाण आहे. पुदिना रक्तदृष्टीकर आहे. सुरण कंद जो अर्शावर वापरतो तो चालणार नाही. मरवा, पांढरा मरवा, चटण्या, कोशिंबिरी नाही चालणार त्याला. कोशिंबिरी, प्रत्येक कोशिंबिरी दही असतं, दाण्याचा कूट असतो, त्यामुळे विचार करा. त्यानं निर्णयामध्ये आंबवलेले कांजी समज पदार्थ, बोरकूट, बोर, इष्टप्रधान द्रव्य, निरसे दूध नाही चालणार. दूध आणि रोहिणीची भाजी, रोहिणी म्हणजे कटुका, आता त्या काळात खात असतील भाऊ, आता कोण खातात मला नाही माहिती. मोहरीच्या तेलात पारव्याचे मांस शिजवून खाणे, ग्रंथकार सांगतात. पारवा हा तुम्हाला माहिती आहे, पण मोहरीच्या तेलात त्याला शिजवतात काही मला नाही माहिती. आम्ल द्रव्याबरोबर दूध, विरुद्धान्न सांगितलेलं ते आपल्याला. फ्रूट सॅलेड चालेल, तसंही व्यवहारात खाऊ कोणी शोध लावला माहित नाही. पुन्हा त्याच्यात आईस्क्रीम टाकतात आणि फार कष्ट नको म्हणून सरळ किलोभर आईस्क्रीम आणि त्याच्यात फळ. वा, काय छान लागतं, खरंच छान लागतं, खरंच छान लागतं. पण मनात कुठेतरी भीती ठेवा आणि भीती ठेवून खा, एवढंच मला बोलायचं. हा, करेक्ट, अगदी बरोबर. त्यानंतर पुढचा व्याधी कामला. कामलामध्ये अल्पपित्त कामाला नाही, इथे घेतलेला नाही, पण रक्तदृष्टीजन्य. अल्पपित्त कामलेचे हेतू काय आहेत? वृक्ष शीत गुरु स्वादू व्यायामई वेग निग्रही. वृक्ष, शीत, गुरु, स्वादू म्हणजे मधुर पदार्थ, व्यायामे टोटली कफाचा विकार आहे, वाट कफाचा. आजकाल सगळ्या याच्यात उसाचा रस, बहुपित्त असेल तरी अल्पपित्त असेल तरी बिलकुल उसाचा रस कामाला देऊच नका. सहज हा माझा विषय नाही, पण बोलता बोलता विषय निघाला म्हणून मी सांगते. त्याच्यावर सविस्तर नंतर बोलता येईल, पण तुम्ही किमान एवढे मुद्दा माझ्या लक्षात ठेवा. काय म्हणतात बहुपित्ताचे? पांडुरोगी तो एकतर्थम पित्तलान निषेविते तस्य पित्तम अश्रुत मांसम दग्ध्वा रोगाय. ज्याला पांडुरोग झालेला आहे त्यांनी जर का रक्तदृष्टीकर पदार्थाचं अत्यधिक प्रमाणात सेवन केलं तर काय होईल? तस्य पित्तम, त्याचं पित्त रक्त आणि मांसाला जाळून दग्ध्वा. कामला व्याधी, बहुपित्ता कामला व्याधी वर्णन करतं. काय होतं? आरबीसी डिस्ट्रॉय होतात त्याच्यामध्ये, पुढे लक्षात ठेवा. आणि मग आता पांडूच्या हेतू काय? पांडुरोगीचे स्वतंत्र आपली कामला, पांडुरोग न होताही कामला होऊ शकतो. तुम्ही खूपच खात राहिले तर खात 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 पांडू लक्षातच येत नाही, एकदम कामला लक्षात येत होत नाही, अशातला भाग नाही. नाही तर मला पांडू नाही, कामाला कधीच होणार नाही, त्याच्यात राहू नका. आलं लक्षात? मग पांडूच्या हेतू काय आहे? क्षाराम्ल, लवण, अत्युष्ण. क्षाराम्ल, लवण, अत्युष्ण. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट 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 नेक्स्ट. हा, बस बस आधीचे. हा, ठीक आहे. क्षाराम्ल, लवण, अत्युष्ण आले. पुन्हा तेच मुद्दे, क्षार, अम्ल, लवण, अत्युष्ण विरुद्ध असात्म्य भोजनात. पुन्हा एक्सप्लेनेशन देणार नाही. निष्पाव, माश, पिण्याक. प्रत्येक रक्तवाह स्रोताच्या गोष्टीच्या व्याधीमध्ये आहे. निष्पाव सांगतोच, माश सांगतोच. माश खरं म्हणजे उडदाचे लाडू आपण हिवाळ्यात खातो तेव्हा खायला परवानगी आहे, एरवी नाही. निष्पाव, माश, पिण्याक. तिल, तैल निषेवणात चालणार नाही तिळाचं तेल. विदग्ध नाही, विदग्ध पदार्थ, विदग्ध झालेलं अन्न चालणार नाही. दिवा स्वप्नात, दिवसा झोपणं, कफ प्रकोप, कफदृष्टी, रक्तदृष्टी. लक्षातच ठेवायचं, कोणीच झोपायचं नाही दिवसा. हा, झोपायचंच असेल खूप, असं बसमध्ये कसं झोपतो ना, खडकन बस आली की जाग येतो, तसं झोपा. हात ठेवायचा खुर्चीवर, असं झोपायचं, हात हल्ला की जाग येतो. वृद्धांकरता हा नियम नाही, लक्षात ठेवा. दिवा स्वप्नात, व्यायामात, मैथुनात तथा प्रतिकर्म ऋतू वैषम्यात विधारणा. वेगावरोधाचे कितीतरी व्याधीमध्ये वेगावरोधाचे हेतू सांगितले, कितीतरी व्याधीमध्ये. मला सांगा, ओपडीतल्या खुर्चीवर बसल्यानंतर कोण बरं, ओपडीतली खुर्ची सोडा, डिपार्टमेंट मध्ये एखादा पेशंट आला असेल, शांतता असेल, तुम्ही वेगावरोध करता का? किती लोक विचारतात हा प्रश्न, हात वर. आणि वेगावरोध कोण करत नाही? मीच तुम्हाला इतके वेळ इथे बसवून ठेवतो. वेगावरोधात, क्षयाश्चय, वेगावरोधात, विदारणात आणि काम, चिंता, भय, क्रोध, शोको,
उपहत चेतसा. काम, चिंता, भय, क्रोध, शोक उपहत चेतसा. हे मानसिक भावाने सुद्धा काय होईल, पांडू होतो. कारण मात्र या अपि अभ्यवृतम पथ्यम चान्नम न जीव्यति. चिंता शोक निघतात. चिंता शोक भय क्रोध दुःख शय्या प्रजागरी. मात्र या अपि अभ्यवृतम म्हणजे योग्य मात्रे पथ्यकर आहार घेतल्यानंतर सुद्धा तो पचत नाही. केव्हा, चिंता शोक भय क्रोध रिझल्ट लागला. रिझल्ट लागेपर्यंत भूक खूप लागली होती. रिझल्ट लागला, मार्क कमी पडले, 2 विषय गेले. समोरचं ताट ढकलता तुम्ही, अरे तू आत्ता जेवत होतास ना, खाऊन तर घे, मग दुःख वाटते, नको भूक गेली म्हणजे. मात्र या आपली अभ्यवतम चिंता शोक भय क्रोध दुःख शय्या प्रजागृही. उष्णाचे हेतू शीतोष्ण व्यत्यास समानोनुक्रिया. शीत आणि उष्णाचा व्यत्यास. पुन्हा तेच उदाहरण, आईस्क्रीमचा स्टॉल इकडे आणि कॉफीचा स्टॉल इकडे. बरं, कॉफी घेऊन निघाला तो बाहेर, अरे इकडे आईस्क्रीम आहे, पुन्हा वळतो कॉफीवर, आईस्क्रीम खातो गरम कॉफीवर. हे घडतं होतं. उष्णतेतून बाहेर जाणे. बाहेर काही काही उदाहरण मी माझेच देते. बाहेरून आतमध्ये येणे, बाहेरून आतमध्ये येणे. शीतोष्ण व्यत्यास समानोनुपूर्वा. संतर्पण अपतर्पण व्यत्यास. खूप खाणे, अजिबात नाही खाणे, काहीच न खाणे. एक दिवस उद्या खाऊन घ्या, बरोबर आहे. उद्या उपवास आहे, मग 12ला 1 मिनिट कमी असेपर्यंत खाऊन घेता. त्या लक्षात आलं. शीतोष्ण व्यत्यास. मधु पाणीत वगैरे वगैरे असे जे आहे. सततम अजीर्ण मात्र अजीर्णेच्या समष्णता चिलचिमांच पयसा. हायनक यवक चिनक कोद्दालक कोरदूषक चांदणी. व्हॉट इज दिस. पुन्हा तेच प्रभाकर विभाकर सुधाकर पद्माकर सगळे तांदळाचे प्रकार आहेत त्या काळातले. हायनक माहित नाही, यवक माहित नाही, चिनक माहित नाही, कोद्दालक माहित नाही. चरकाच्या काळात मी नव्हतो, असती तर आत्ता सांगितलं असतं तुम्हाला कोणता प्रकार असेल. कोल कुलत्थ माश अतसी कुसुंब स्नेहवंती एते रेवई आणि सुहितस्यच व्यवाय व्यायाम. नेक्स्ट लाईन. भय श्रम संताप उपहतस्यच. म्हणजे त्यांनी रागावर नियंत्रण ठेवा हे ते सतत सांगतात. नेक्स्ट. सहसा शीतोदकम अवतरता विदग्धम चहारम अनुलिख्यम. छर्दीच्या प्रतिज्ञतः. छर्दी वेगाचा अवरोध केल्यास त्वचेचे विकार होतात, लक्षात ठेवा. स्नेहाश्चरांतती. पुढे तो संप्राप्त होतो. त्रयोदोषा प्रकोपम आपद्यन्ते त्वगादश्चत्वारा शेतीयम आपद्यन्ते तेषु दोषा. विषय नाही आजचा. नेक्स्ट आहे. मॅडमने 10 मिनिटं, आता 2 मिनिटं संपले त्यातले. पुन्हा बघा, चरक स्थानात हेतू सांगितले, चिकित्सा स्थानात सांगितले. कशा करता ते मला माहिती. विरोधेन्नन्न पानानी धवस्निल सगळा अर्थ कळला. भजताम आगताम छर्दी वेगांशान्यान प्रतिज्ञता. व्यायामाम अतिसंतापम अतिभुक्तोपसेविनाम शीतोष्ण लंघना आहाराम क्रमम मुक्ता श्रीसेविनाम. अर्थात तुम्ही समजून घ्या. धर्म श्रम भयार्थानाम युतम शीतामुसेविनाम अजीर्णाधशिनाम चैव पंचकर्मापचारिणाम. पंचकर्माचा अतियोग हियोग विद्यायोग यामुळे सुद्धा. नेक्स्ट. विरुद्ध अन्न हे तो पहिल्यांदा सांगतोय. आणि विरुद्ध अन्नामुळे काय होतं सगळ्यात शांढ्य आणि मग आंध्य. षंढत्व येतं आणि आंध्य म्हणजे ताबडतोब आंधळाच होईल असं नाही, पण चष्मा लागेल, डोळ्याचे विविध प्रकारचे विकार होतील जे अंधत्व आणण्याकरता कारणीभूत आहेत. कमीत कमी या 2 गोष्टी लक्षात ठेवून तरी विरुद्धांनाचं सेवन करू. बरोबर आहे. नेक्स्ट. आणि सुश्रुताने पण सांगितलेले हेतू आहेत. त्याच्यामध्ये एक सुश्रुताचा श्लोक आहे, तो मुद्दाम तुम्हाला सांगते. मिथ्या आहार विहार आहे ना, विशेषाण विरोधीना याच्यात नसतो. साधू निंदा विप्रनिंदा म्हणजे ब्राह्मणांची निंदा करणं. म्हणजे थोडक्यात ब्राह्मण म्हणजे आपल्यापेक्षा मोठी, वरिष्ठ, शिक्षक. अरे काय त्या औरंगाबादकर मॅडम होत्या, परीक्षा घ्यायला आल्या, मला माझ्याकडे वर्गात पाहून नेहमी त्या शिकवायच्या. मला वाटलंच होतं आम्हाला नापास करतील, वाटलंच. मला काही फरक पडला का माझी निंदा केल्यानंतर? माझं रक्त दुष्ट झालं, जो म्हणतो त्यालाच होत. पाप्मभी कर्मभी सद्यः प्राक्तनैहि प्रेरिताः मलः. पाप्मभी पाप. जे काम केल्यानंतर मला ते चुकीचं वाटतं आहे, ठीक आहे वाटू दे. वाटलं ना तुम्हाला ते चुकीचं, माझी हरकत नाही.
पण ती चूक मग कबूल करा ना. सॉरी सर, चुकलं माझं, तुम्हाला असं असं बोलले, पण असं करायला नव्हतं पाहिजे. आईला सॉरी म्हणा, वडिलांना सॉरी म्हणा. पुन्हा मी असं विचारते, हॉस्टेलच्या मुली, मी बरेच वर्ष इथे इंचार्ज होते. मैत्रीण म्हटलं चल ना चौकामध्ये, अशी येऊ ते काय होतं, आता रात्रीचे 8:30 झाले, चल जाऊ. अरे अशी येऊ का? हे जेव्हा तुम्ही दुसरीला विचारता किंवा तुमच्या मनात हा विचार येतो तेव्हा तो चुकीचा आहे की बरोबर? मग बदलव की पटकन कपडे, कशाला एवढं घालून जायचं? माफ करा, थोडं स्पष्ट बोलते. मग हे जेव्हा आणि आई वडिलांना सांगताना नाही मी अगदी व्यवस्थित कपडे वापरते, तू दिलेलेच तिथे घालते, टीका नाही करत आहे. म्हणजे पाप कसं होऊ शकतं? आई वडिलांशी खोटं क्षणाला बोलतो का आपण? कसं खोटं बोलतो? आमचा हा जायचा रस्ता होता, आता तुमच्या काळात नाही. पुलावर मुलं मुली बसले असायचे, मुलींचा ग्रुप, वडिलांचा फोन, काय अभ्यासच चालू आहे. हो बिलकुल, मी अभ्यासच करते. अरे सिग्नलवर थांबतो तर बर्लिन, अरे कुठं मेडिकल चौकात आहे ना. मॅडम मी काय म्हणते, तिकडचं बंद करून टाका, त्यांना दाखवणार. पण तुम्ही म्हणाले असं त्याला, तर मला माझे पण करायला मला काय म्हणायचंय, आम्ही किती क्षण सांग ना खरं काय बिघडलं की मी बर्डीपर्यंत आहे, मला आत्ता 5 मिनिटात पोहोचलो म्हणते ना. आपला पुन्हा पुढच्याच हो ना, आलं ना, पेट्रोल पंपावर आहे ना, गाडीतलं पेट्रोल संपलं ना. कशाला एवढं खोटं? बरं हे प्रत्यक्षात ऐकल्यानंतर म्हणतात राजा याला कधीपासून तू मेडिकल चौक म्हणायला लागला? मी बेकार, कोणी दिसो हाणतेच चौकामध्ये सुद्धा. अरे बाबा हा काय मेडिकल चौक आहे का? तो माझ्याकडे जायला वाटतं ही कोण बाई आहे? म्हटलं अरे खरं बोल ना राजा, इथूनच तर सुरुवात होते खोटं बोलायची. आणि मग हे तुमचं मन तुम्हाला खात नाही का? केव्हा तरी खातं नाही. त्या दिवशी मी माझ्या आईशी खोटं बोलली, मग पापकर्म झालं की नाही झालं? मग त्या पापकर्मामुळे, पाप म्हणजे काय, गायच मारावी लागते, थापडाच मारावे लागतात, कोणाला उलट सुलट बोलावं लागतं. ठीक आहे माझी चूक झाली, मला जरूर बोल. डिपार्टमेंटला या सगळ्या जणी, मॅडम आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय, तुम्ही काल वर्गामध्ये आम्हाला रागवल्या, ते आम्हाला आवडलेलं ना. मग मी म्हणाल नाही पण मला खूप आवडलं म्हणून मी बोलले. बरोबर आहे तुम्ही पाप स्पष्ट बोलणं हे पाप करणं आहे का? तुम्हाला माझ्या रागाला तुम्हाला सांगा ना, मनातला करून, पण पापमधी मग आता पापाचे पुष्कळ प्रकार आहेत, त्या भानगडीत मला पडायचं ना. हिंसा या अन्यथा कामम आहे ना, चोरी करणं सुद्धा पापच आहे, पण आम्ही चोरी सुद्धा करतो, सगळे जण करतात, घरातल्या घरात चोऱ्या करतात. ठीक आहे, त्याचे उदाहरण आता जास्त येणार नाही. नेक्स्ट स्लाइड. विसर्पाचा हेतू बघा, आपण संपवण्याकडे येतोय, बस विसर्प झाला की थांबव. विसर्पाचे बघा पुन्हा तेच आहे, रक्तदूषित जन्यव्याधी काय आहे? लवण आम्ल कटू स्नानाम रसानाम अतिसेवना. लवण अम्ल कटू म्हणजे बघा किती महत्व दिलेलं आहे या रसांना. उष्ण रसानाम अति, याचं अत्यधिक सेवन. दधी अम्ल मधु शुक्तानाम सुरा सौवीर कसं, पुन्हा सुरा प्रत्येक ठिकाणी आहे, मद्य प्रत्येक ठिकाणी आहे. मोठं झाल्यानंतर सवय लावून घ्यायची असेल तर आतापासून विचार करा. व्यापन्न बहुत मद्योष्ण, पुन्हा मद्य आहे, सुराई म्हणतात तर मध्यही म्हणतात. राग शाडव सेवनात, राग म्हणजे काय? राग यस करेक्ट, राग म्हणजे लोणचं. शाडव म्हणजे काय? विविध प्रकारच्या चटण्या कोशिंबीर आहे, सगळे पदार्थ तेव्हापासून होते, त्या काळापासून होते. शाकानाम हरितानाम च, मी म्हटलं ना हरित शाकाचा उल्लेख खूप ठिकाणी आहे म्हणून. हिरव्या पालेभाज्या, हिरवा पालेभाज्या खायचा असेल तर त्याच्यात संपूर्ण ज्या विदर्भात म्हणतात, कारण त्याचं पान महिनाभर चांगलं राहतं, राईट, दीर्घकाळ टिकणार आहे. तर शाकानाम हरितानाम च सेवनाच्च विदायिनाम कुर्चिकानाम किलाटानाम सेवका सेवनान मंदकस्य च दग्ना शांडकी पूर्वानाम सूतानाम च सेवनात. नेक्स्ट स्लाइड. तिलमाशकुलत्थानाम तैलानाम पेष्टिकस्य च काम्य अनूप औदकानाम च मांसानाम लशुनश्च च. लसणासारखं उत्तम औषध सुद्धा इथे हेतू सांगितलेला आहे विसर्पामध्ये. प्रक्लिन्नानाम असात्म्यानाम विरुद्धानाम च सेवनात अत्यादानम दिवा स्वप्नात अजीर्णात अध्यशनात तथा शतबंध प्रपतनात घर्म कर्माति सेवनात, म्हणजे घामील इतकं काम करणं. आणि विषवाताग्नी दोषाच्च सर्पाना समुद्भवा, विषाचा जर काही अतिरेक झालेला असेल किंवा परिणाम झालेला असेल तरी पण विसर्प म्हणजे काय आहे? कंदील मासे जाणे किंवा कातडी रगडल्या जाणे, पाल अंगावरून जाणे, तरी पण असं प्रकार
नेक्स्ट वातरक्त. वातरक्त सांध्यांचा विकार आहे. संधिशूल लक्षण प्राधान्याने असतं, पण रक्तदृष्टी प्राधान्याने आहे. यातल्या पहिल्या 6-7 ओळी याच्याबद्दल आहे, रक्तदृष्टीबद्दल आहे, आणि खालच्या 3 ओळी वातप्रकोपाच्या आहेत. बघा तुम्ही, कारण व्यवस्थित युजीमध्ये शिकल्याच जात नाही मला वाटतं. लवणाम्ल निर्दोषण जीर्ण भोजनैः क्लीन शुष्कांब जानूक मांस पिण्याक मूलकैः कुलत्थ माश निष्पाव. पुन्हा पुन्हा तेच पदार्थ आहेत. शाकादी फललेक्षुभी दधी आरनाल सौवीर सुप्त तक्र सुरासवे विरुद्धा देशन क्रोध किंवा स्वप्न जागरही प्रायशः सुकुमाराणाम. कोणाला तो विकार? सुकुमार व्यक्तीला, नाजूक प्रकृतीच्या विकारांना, दणकट माणसाला काही हे लक्षात ठेवा. प्रायशः सुकुमाराणाम मिथ्याहार विहाराणाम. नेक्स्ट मिथ्या म्हणजे जो नको तो. अभिघातात शुद्ध्याच प्रदुष्टे शोणिते नृणाम. म्हणजे या वरच्या सगळ्या ओळी कशाशी संबंधित आहेत? रक्तदृष्टीशी. आता वातदृष्टीच्या ओळी खाली दिलेल्या आहेत. कषाय कवृत्तिक ताल्प वृक्ष आहारात भोजनात हय उष्ट्र आणि जलक्रीडा अंबू प्लीला लंघन ही उष्णे गमन आणि वायवर उंट घोडा हत्ती यांच्यावर प्रवास करणे, कारण त्याच्यावर पाय सारखे असे 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 होत असतात. शिवाजी महाराजांना गुडघे रोग झाला होता. तो सारखा घोड्यावर बसून त्यांचे पाय सतत तरंगत राहिल्यामुळे, अधांतरी राहत असल्यामुळे, आणि किती रपेट असायची त्याला मर्यादा नसायची, त्यामुळे त्यांना तो गुडघे रोग झाला. आपल्याला काहीच कारण नाही तसं व्हायचं, पण आसन कसं असायला पाहिजे? जानुचित, गुडघ्या एवढ्या उंचीचं. त्याचा बुटका माणूस उंच याच्यावर बसला की त्याचे पाय, तो टीव्ही सिरियल मध्ये तो छोटा मुलगा आहे, तो एक माणूस त्याची उंची कमी आहे, त्याला आपले पाय लटकत बसावं लागतं. मला खूपदा वाटतं अरे बाबा तुला असं नाही. सारेगमप पाहत असाल लहान मुलांचं, लिटिल चॅम्प्स मधलं, शेवटी ते मुलं सोफ्यावर मस्त दोन्ही पाय वर घेऊन मांडी घालून बसतात. का? शरीर तसं करायला सांगतो. खाली पाय ठेवून ते जास्त वेळ बसू शकत नाही. शरीर म्हणतं पाय वर घे. तुम्ही सुद्धा स्वतःच्या घरी गेल्यानंतर सोफ्यावर कशा बसता? वर्गात कंपल्सरी आहे म्हणून पाय घालून, मागच्या बेंचवरचे मांडी घालून बसता. मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी सांगते. म्हणजे पाय लटकत, तुमचे पाय पद्धतशीर खाली टेकले पाहिजे. नाही तर मग ते लहान मुलं सायकल चालवतात सीटवर बसून, एकदा इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा इकडे. लक्षात आला मुद्दा? हेतू कसा शोधायचा हे कळलं पाहिजे. मला असं वाटतं आता याच मी सगळं काढलेलं आहे. आहार हेतू, विहार हेतू, काल हेतू, मानसिक हेतू. अजून किती वेळ देत आहे मला? संप्राप्ती घ्यायची का रक्तपित्ताची तेवढं सांगा. हो म्हणत असाल तर 5 मिनिटं जास्त देणार असाल तर त्यांच्यापुरती मर्यादित चालेल, त्यांना कट करा. काय? याच्या विरुद्ध सगळं खायचं, याच्या विरुद्ध सगळं खायचं, सात्विक आहार घ्यायचा. मॅडमनी सांगितलं. मधुर पदार्थ सगळ्यात गोड आहे. मधुर पदार्थ सगळ्यात पचायला जड आहे. गोड आहे पण पचायला जड आहे. दही दूध पचायला जड आहे, हे चालणारच नाही. लक्षात आलं? म्हणजे मधुर पदार्थ जड गुणगुणाचे आहेत म्हणून चालणार. हे सगळे हेतू पुन्हा इथे घेतले. क्रोध, संताप, पापम, कर्मांच्या कृताम, शोक, भय, अभिघात, अतिव्यायाम, निद्रांच भजताम किंवा धर्म, क्षम, भमान, नाम शीतांबुस बाहेर उन्हातून गेल्या आई म्हणतात पाणी पिऊन कसा वाला कोरडा पडला. लक्षात आलं? म्हणून पूर्वीच्या काळी पद्धत होती गुळाचा खडा पाणी देणे. आल्यानंतर बसा, लगेच चहाचा ट्रे बाटली समोर नाही. पहिल्यांदा बसू द्यायचं, 10 मिनिटं अंगाचा घाम जाऊ द्यायचा, आणि मग त्याला काय द्यायचं ते द्यायचं. ताबडतोब पाणी, थंडगार चिल्ड वॉटर प्यायचं नाही असं ग्रंथकार सांगतात. लंघन, गृहण व्यत्यास, संतर्पण, अपतर्पण व्यत्यास. नेक्स्ट काय करू सांगायची का संप्राप्ती? नको घेऊ, ठीक आहे चालेल. रक्त व स्वतः दृष्टीचे व्याधी, विकार आणि त्याचे असलेले हेतू हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. 7-8 व्याधींचे व्याधी एकत्रित सांगणं बरोबर आहे. वर्गात शिकवणं वेगळं, पण तुम्ही सगळे त्याच्यावरचे विद्यार्थी असल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न केला. संप्राप्ती खूपच सुंदर आहे रक्तपित्ताची. तस्मिन प्रमाणात वृत्ती. एक मिनिट काढणं
तोपर्यंत तुमचे प्रश्न मनातल्या मनात साठवा, विचारा. तस्मिन् प्रमाणातिवृत्ते चित्तं प्रकुपितं शरीरम अनुसर्पत तदेव यकृत प्लीह प्रभवाणाम. आम्ही संप्राप्ती कोणती लिहितो पेपरमध्ये? विदग्धम सौगुणे पित्तम विदत्या सुशोणितम तथा प्रवर्तते रक्तम ऊर्ध्वम चादु. ही संप्राप्ती नाही. यकृत प्लीह प्रभवाणाम, यकृत प्लीहाची मुख अवरुद्ध करून लोहित वाहनांच्या स्रोतसाम, त्या रक्तवह स्रोतसाचे मूलस्थानांना अवरुद्ध करून अभिषंदी गुरुन मुखान असाध्य प्रतिरुंध्यात तदेव लोहितम तुष्यति. आणि मग त्याच्या पुढे विदग्धम सगुणे पित्तम विदा ही सूचनाने सांगितले. हे श्लोक सोपा आहे म्हणून तो तुम्ही पाठ करता. आणि म्हणून संप्राप्तीमध्ये यकृत प्लीहेचा कुठेही उल्लेख येत नाही असं माझं स्पष्ट मत. कारण मी पेपर तपासणारी होती, आता नाही, त्यामुळे तुम्ही घाबरू नका. पण लोहित वाहनांचे स्रोत सांग. मग रक्ताचे लघु विस्र सर आणि द्रव हे गुण पित्तात येतात आणि पित्ताचे लोहित गंधवर्ण आदी गुण हे पित्तात रक्तात जातात आणि या दोघांची समूर्छना होऊन एकत्रित होऊन सगळ्यात हे वाढतात. रक्ताचे नाही, पित्ताचे लघु विस्र सर आणि द्रव हे गुण रक्तात येतात आणि रक्ताचे लोहित गंधवर्णादी गुण म्हणजे पिवळ्यामध्ये हे लाल मिसळतं आणि दिसायला रक्तवर्णीय दिसतं म्हणून त्याला रक्तपित्त म्हटलेलं आहे. नाही तर त्याला पित्त रक्त सुद्धा म्हटलं असतं, पण तसं घडत नाही. आणि ते ऊर्ध्व अधोग पुढचं तुम्हाला माहिती आहे. आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं, बोलावलं, काही गर्दीत का होईना. मी थोडा विषय आग्रहाने मला मॅडमनी 10 मिनिटं पुन्हा जास्त दिले, मी त्यांची आभारी आहे. आणि सर्व महाविद्यालयातल्या सर्व अध्यापकांनी, मला असं वाटतं अध्यापकांसमोर बोलण्याची माझी पहिली वेळ असेल सेमिनारमध्ये. ओरिजिनल मॅडम चांगल्याच आहेत हो. मला आज इथे बोलावलं आणि माझं व्याख्यान मी माझ्या अनुभवाच्या भरोशावर
बस जे हेतू सांगितले ना त्याचा भात बंद करा, केळी बंद करा, टमाटे काकडी बंद करा, चिंच लोणचं बंद करा. ते नाही चालणार त्याला. ज्वारी चालेल, गहू चालतील, पोळी चालेल, भाकरी चालेल, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे भाकरी चालेल, हे चालेल त्याला. पण तांदळाचं सेवन त्यांनी कमी करायला पाहिजे. उडदाची डाळ पण नको, तुरीची डाळ चालेल, चणा डाळ पण चालेल त्याला. पण आपल्याकडे सांगितली आडती चण्याची डाळ म्हणजे ही चालेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे चणा डाळ चालेल, तुरीची डाळ चालेल, मूग डाळ चालेल, उडदाची डाळ प्रचंड प्रकारात गुरु आहे म्हणून ती चालणार नाही. आणि त्याच्या भाताच्या ऐवजी सोजी द्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत. भाताच्या ऐवजी सोजी आणि विविध प्रकारच्या म्हणणं तुम्ही त्याच्याचं चिकित्सा समयामध्ये ते त्यांनी औषधं सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये लाजामंड आणि षडंगोदक रोज प्यायला द्या. षडंगोदकाचं औषध रोज प्यायला द्या. त्यानंतर तुमचं काय कमलकंद किंवा कमळाचे पानं किंवा कमळाचे पानापेक्षा फुलं त्याचं तुम्हाला काही करून देता येत असेल तर द्या. गुलकंद त्याला खायला द्या. म्हणजे गुलकंद आहारातला नाही आहे पण रोज एक चमचाभर गुलकंद त्याच्या आहारामध्ये ठेवायला पाहिजे. जर डायबिटीस नसेल तर. डायबिटीस असेल तर मग हालच आहे पेशंट, ही गोष्ट नक्की. कारण थोड्या प्रमाणात तरी साखर बल देण्याकरता त्याच्या शरीरामध्ये आवश्यक आहे. एवढं नाही तर असं आपण आपल्या याच्यातून ते काढायला पाहिजे. बाकी सगळ्या प्रकारच्या डाळी चालतात उडदाची डाळ सोडून. मसुराची सुद्धा चालते कारण मसूर यूज त्यांनी सांगितलेलं आहे. माझ्याजवळ आहे, मी आणलेलं आहे चिकित्सा पूर्ण लिहून आणलेली आहे तुमच्याकरता. नाही पण ते पण आणलेलं आहे मी रक्तपित्ताचं. माझी गुलाबी पिशवी नाही याच्यातच. एक मिनिट. चरकाचा मी तुम्हाला अध्याय सांगते तो चिकित्सा स्थानाचा बहुतेक 6वा अध्याय. ते मी मुद्दाम ठेवलं जवळ कारण मला माहित होतं असे प्रश्न येणार आहेत आणि असं अपेक्षित आहे. कारण अजूनही मी घरी नोट्स काढते, चरक सुचू घेऊन बसते आणि असं वाटतं आत्ता आपल्याला समजायला लागला आणि आत्ता मला का रिटायर्ड केलं असं मला वाटतं. कारण मी टायर्ड पण झाले नाही अजून तरी पण मला रिटायर्ड केलं. पहा बरं शासन हे बरोबर करताय का. एक मिनिट. बऱ्याचदा मी आणि जीवन डिस्कस करत असतो तर तेव्हा हे लक्षात येत असतं की जो अतिश्रम हा जो फॅक्टर आहे तेव्हा त्या पेशंटचे फॅक्टर कमी होत जातो. तेव्हा जर त्यांना अतिश्रम झालं तर ब्लिडिंगची टेंडन्सी वाढते. करेक्ट. म्हणजे तेव्हा त्यांना वात प्रकोप पण नाही कळणार आणि त्यांनी उन्हात पण जायला चालणारच नाही. काढणार नाही किती त्रास होईल. रात्री जागरणाने काय होतो. रात्री जागरणाने पित्त प्रकोप होतो की वात प्रकोप होतो. वात प्रकोप होतो. वातच होतो, पित्ताचा होत नाही. कारण रात्री जागरण हा हेतू वात प्रकोपाचा दिलेला आहे. आता रात्री जागरणामुळे जर पेशंटला त्रास होतो तर कशी संप्राप्ती लावायला मी तुम्हाला सांगते किंवा कसं त्याचं विश्लेषण मला करता येईल ते मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. परीक्षेचे दिवस आहे, जागताय रात्र रात्र अभ्यास करताय कारण तेव्हाच जास्त अभ्यास होतो तेव्हाच जास्त केला जातो. बरोबर आहे. काय होतं डोळ्यांचं आग होते. एक्झॅक्टली. नेत्र दाह होत. नेत्र शूल होतं का. दोष कोणता हेतू कोणता घडलाय. रात्र जागरण. डोळ्यांची काय झाली. माझ्यासारख्या डॉक्टरकडे तुम्ही आला, डोळ्यांची आग होते आणि मी मोबाईलवर काहीतरी पाहत काहीतरी बातमी वाचते, कुठेतरी काहीतरी चॅट करते, काहीतरी बघते, काही नाही आग झाली का डोळ्यांची. थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव असं म्हणून जर का मी तुम्हाला सांगितलं की तो सायलेंट केला घेऊ नका किंवा ऑफ करून टाका तर डोळ्यांची आग होते म्हणून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल्या. उदाहरण म्हणून सांगते. एका विद्यार्थिनीला तिने 3 दिवस ठेवल्या. 3 मॅडम मी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या पण मला काहीच बरं वाटत नाही. अरे कसं काय बरं वाटत नाही. मग मी हे तू विचारला कशाने तुला म्हणजे मॅडम माझी रात्रभर जागली. रात्रभर जागली मग तुपाच्या पट्ट्या ठेवायला लावल्या, तेला तुपाच्या. मग कमी झालं. काय आहे आशयापकर्ष गती. आशयाप प्रकोपित झालेल्या वायूंनी इतरत्र स्थानातील पित्ताला नेत्राने जास्त उपयोग केला. टीव्ही किती पाहतो, मोबाईलवर आम्ही किती पाहतो, किती सारखं. बरं दर 5 मिनिटाला काय असतं त्याच्यात पाहण्यासारखं मला कळत नाही. दर 5 मिनिटाला वाजलं टुकती उघडलं, वाजलं टुकती उघडलं. खरं का खोटं. आणि हा अतियोग नाही का आपल्याकडे. अतियोग हिनयोग मिथ्यायोग सांगितलेले. हा अतियोग नाही का.
मग काय होईल तुमच्या डोळ्याचं तेही चुकून. बरं पांघरुणात, कारण त्याला दिव्याची गरज नाही, पण ते टाकटूक वाजत असताना मैत्रिणीला त्रास होतो, तिलाच म्हणतो आपण तू रूमच्या बाहेर जाऊन झोप म्हणून, आपण हलत नाही. तर तो अतियोग होतो. म्हणून आपल्याकडे गती जे सांगितलेल्या दोषांच्या ऊर्ध्वअध तिर्यक क्षयवृद्धी वगैरे वगैरे त्याच्यामध्ये एक आशयापकर्ष गती सांगितली. तर हा प्रकुपित झालेला वायू आशयापकर्ष गतीच्या द्वारा त्या पित्ताला इतरत्र स्थानातील पित्ताला नेत्रस्थ आणतो. इथे काय होईल तेच होईल. लक्षात आलं. म्हणून रात्री जागरण केल्यानंतर हा त्रास होतो, तो दाह होतो. खरं म्हणजे आग कशाने व्हायला पाहिजे, उन्हात गेला आग झाला, दोषांचा स्वहेतूने प्रकोप होणे आणि द्वेषांचा परहेतूंनी प्रकोप होणे. उन्हात जाऊन आला डोळ्याची आग झाली, पित्ताची चिकित्सा करा. पण रात्री जागरण झालं आणि डोळ्याची आग झाली, चिकित्सा कोणाची करायची आहे? पित्त पंगू कफा पंगू पंगो मला धातवा. सूत्र विसरायचंच नाहीये. वायुना सगळीकडे वाहत आहे. आता हे सगळे हेतू पाहिले, एवढे वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी कसे झाले की रक्त आणि वात, रक्त आणि पित्त. लक्षात आलं. बोल. आयुर्वेद बोलताना आणि दुसरं काय आहे दह्याचं, की दही अभिषंधी आहे. आणि चरक सूत्रस्थान अध्याय 20 दधी शोफकराणाम. जसं सुरा जर्जरीकरणात तिथे लिहिलं नाही, अरे हे आत्ता कळतं, हे अध्याय डोक्यात ठेवले पाहिजे. म्हणून आपण एकदा शिकत असताना वाचतो, पास होतो. दधी शोफकार, ज्याच्या अंगावर सूज आहे, आयटीस आत, त्याला दही आणि दह्याचे पदार्थ द्यायचेच नाहीत. हे जर त्यांनी केलं तर त्याला सूज येणार नाही अंगावर. दधी शोफकराणाम. मी खुदा मैडम सॉरी, मैं एक एग्जाम्पल बता रही हूँ आपको, आपके बारे में नहीं है वो। मेरे मिस्टर को डायबिटीज हुआ था, तो हम लोग गए थे डाइटिशियन के पास, जो डॉक्टर था उन्होंने जाए, तो उन्होंने सुबह 4 मारीचे बिस्किट, त्याच्यासोबत 1 कप दूध, रोज जेवणामध्ये 1 वाटी दही, त्याच्यानंतर आणि काय 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 काय, मग दुपारी 4 वाजता पुन्हा हे, मग पुन्हा ते कडधान्य. आपल्याकडे काय म्हणतात, किम खाद्य ते त्या कोंब आलेल्या धान्यांना काय म्हणतात, विरुडक. हा विरुडकच ना. विरुडका नाम किम खाद्य ते, असा प्रश्न विचारलेला आहे. विरुडका नाम कोंब आलेले धान्य तुम्ही का खाता, भेल संहितेत आहे बहुतेक असं. का खाता असं म्हटलेलं आहे विरुडका नाम. आणि आता कोंब आलेले धान्य, कोंब, अरे ते पचायला अत्यंत जड आहे. तुम्हाला जर ते खायची आहे तर भिजवा आणि उसळ करा. कोंब यायची वाट पाहू नका. नवीन कोंब इतका सोपा नाहीये. नवजात कोंब इतना सोपा विशेष नहीं है। तो हमारे यहाँ मैडम इसको अंकुर आता है, वो निषिद्ध बोला है। अच्छा आदमी जिसका अग्नि भी अच्छा है उसने भी नहीं खाना चाहिए, फिर रोगी की तो बातें ही दूर। तो हम नहीं खाने देते। हम क्या बोलते हैं, आपको चवड़ी मटकी जो भी करना है तो उसको कोंब मत लाओ, भिगाओ उसड़ बना। लेकिन उसको कोंब आ गया है तो वो खाना खाने में बहुत हजम करने में बहुत हेवी हो जाता है, ऐसा आयुर्वेद शास्त्र में बताया है। तर असं हे सगळं आहे। आणि म्हणून मगाच्या प्रश्नात